गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय तुम्हाला? ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर त्याचं कन्फर्मेशन फक्त द्या. विकास सर जे ऑनलाईन आहेत प्लीज कमेंट. ओके, ठीक आहे, आपण सुरुवात करूया. बाकीचे जण जॉईन होतीलच. तर ओरिएंटेशन लेक्चर मध्ये माझी ओळख करून दिलेली आहे सरांनी, तरी मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देते. मी सुचिता अंकुश आदाटे. मी तुम्हाला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन हा विषय शिकवणार आहे. माझा बीएससी आणि एमएससी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर दापोली मधून झालेलं आहे आणि सध्या मी एमपीकेव्ही राहुरीमध्ये पीएचडी सेकंड इयरची स्टुडंट आहे. तर एक चांगल्या कोटनी आपण आजच्या लेक्चरची आपली सुरुवात करूया की सक्सेस इज द सम ऑफ स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अँड डे आउट. म्हणजे काय, आता तुम्ही जेवढे काही तुम्हाला यश कधी मिळणार आहे, जेवढे तुम्ही एफर्ट्स घेणार आहात ते सातत्याने वारंवार जेवढ्या तुम्ही करणार आहात त्याची पूर्ण गोळाबेरीज म्हणजे तुमची पोस्ट जी तुम्हाला मिळवायची आहे. त्या झाडाकडे बघूनच तुम्हाला समजत असेल तिथे माती नाहीये, त्याला पाणी नाहीये, काही नाहीये, पण त्यांनी ठरवलं की मला त्या जमिनीच्या बाहेर यायचंय, मला ह्या जगात यायचंय, उगवायचंय, तर ते त्यातूनही येऊ शकलेलं आहे. तसंच आपल्याला की नाही मला जमणारच नाही, असं नाही तसं नाही, हे सगळी निगेटिव्हिटी बाजूला काढून फक्त प्रयत्न करायचे, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. तर सध्या आपल्या विषयाचं म्हणजे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी अगदी विषयाचा सिलेबस काय आहे ते बघण्याआधी मला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायला आवडतील की सध्या सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी गोंधळ चालू आहे, तर तो काय असेल वाटतंय का तुम्हाला? पण की प्री एक्झाम झाली म्हणजे प्रीच्या यासाठी एक तर ते तुम्हाला परीक्षा कधी होती, एक वर्ष तुम्ही त्याचा अभ्यास केला, करंट अफेअर्स वाचलं, ह्या नोट्स वाच त्या नोट्स वाच, खूप काय अभ्यास केला, म्हणजे 6 महिने अभ्यास केला होता, परीक्षा द्यायची मे जून जुलै वाट बघितली, फायनली ती एक्झाम झाली. त्या एक्झाम मध्ये ठीक आहे एवढा अभ्यास केलेला होता, पेपर बघितला, अरे सोपा वाटलं, सेफ अटेम्प्ट तुम्ही केलेले होते. त्याच्यानंतर पण पेपर देऊन बाहेर आलं की अरे येतो तुम्हाला, पण थोडक्यात माझं चुकलं की सिली मिस्टेक माझ्या झाल्या. मी एकदा पहिल्यांदा वाचलेलं होतं, परत दुसऱ्यांदा वाचलं, एखाद्या प्रश्नावर खूप विचार केला आणि नेमकं त्या जास्त विचारामुळे माझं ते उत्तर चुकलं. हा तुमच्या डोक्यात गोंधळ चालू असेल. किंवा काही जणांचं असंही झालं की मी सिक्वेन्स चुकला माझा, म्हणजे 27च्या तिथे मला टिक करायचं होतं, तो गोल रंगवायचा होता, पण नेमकं झालं काय की त्यांनी 28 ते उत्तर लिहिलं. मग त्याच्यामुळे कदाचित 4-5 पुढचे प्रश्न त्या सिक्वेन्स चुकल्यामुळे त्याची उत्तरं चुकली. त्याचा रिग्रेट आता त्या व्यक्तीला होतोय. त्यानंतर आणि आता अगदी जरी झोपलेला असाल ना, तरी झोपेत पण तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं दिसत असतील की अरे ते असं होतं, मला जमत होतं, पण माझ्याकडून ते चुकलं. नंतर आता त्याच्यानंतर योगायोगाने आन्सर की लवकर आली. मग आन्सर की आली, स्कोअर चेक केला मी, काही जणांचा कमी आला, काही जणांचा खूप चांगला आला, काही जणांचा अगदी 100 आला. मग आता माझं कसं होईल की कट ऑफ निघेल का, मी नक्की कशाचा अभ्यास करू, आणि अगदी तुमच्या आवडीचा आत्ताचा प्रश्न, कंबाईन करू की अग्रीमेंट्स करू. तर ज्यांचा म्हणजे आता तेवढा तुम्ही प्री क्लिअर करू शकताय, म्हणजे तुम्हाला तेवढा तुमचा चांगला अभ्यास आहे एमपीएससी बद्दलचा की कट ऑफ कितीचा लागू शकतो हे प्रेडिक्ट करायच्या गोष्टी नाहीयेत, किंवा तुम्हाला एखाद्या प्लॅटफॉर्मवरून कोणीच याच्याबद्दल खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की एवढा कट ऑफ आहे म्हणजे तुझं प्री क्लिअर झालेली आहे, मेन्सला होईलच, असं होईल तसं होईल, असं तर सांगू शकत नाही. पण आपण तेवढे सुज्ञ आहोत, आपल्याला ते समजतंय की आपला किती स्कोअर असला पाहिजे. माझा 120च्या वर आहे, 115च्या वर आहे, 95 आहे, कशापासून मी कुठल्या विषयाला सुरुवात केली पाहिजे ते आपल्याला ठरवायचंय. पण जर समजा एखाद्याचा चांगला स्कोअर आलाय की अगदी 102 105च्या वरचा स्कोअर आहे, तर त्यांनी कंबाईनचा अभ्यास करायचा 5 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर म्हणजे मेन्सचा अभ्यास सुरू करायचा. तर ह्याच्यामध्ये तो स्वतःचा वेळेचा लॉस करून घेतोय. त्याच्यापेक्षा आपल्याला कळतंय ना की आपला प्री क्लिअर होणार आहे, आपण मेन्सला असू, तर आतापासूनचे जे काही 10-15 दिवस आहेत ते पण याच एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी तुम्ही द्यावे, असं माझं सजेशन राहील. बाकी निर्णय तुमचा आहे. सोबतच तुमचा हा पण एक गोंधळ आहे की मी क्लास कोणता लावू. आता मार्केटमध्ये युट्यूबला सगळे चेक करतायत, डेमो लेक्चर्स बघतायत, खूप क्लासेस अवेलेबल आहेत. मला कुठला क्लास लावायचा, सगळं तर चांगलं वाटतंय, क्लास कुठला लावू, आणि त्यातल्या त्यात डिस्क्रिप्टिव्ह जमेल का, की युजीला आपण जेव्हा होतो तेव्हा आपण काय फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन लिहायचो का, उलट ऑब्जेक्टिव्ह आपल्याला जमत नव्हते, पण डिस्क्रिप्टिव्ह तू फक्त मला इंग्लिश सांग, बाकीचं त्यात काय लिहायचं ते मी लिहितो, अशा आपण ते डिस्क्रिप्टिव्हचे पेपर लिहिलेले होते सेमिस्टर एंडचे, आणि फक्त ते वन नाईट शो होता. पण आता तसं करून जमणार नाहीये. पण त्याची भीती फक्त आपल्याला वाटते की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जमेल का. पण खरंच हे अवघड आहे का तितकं? आपण त्या या डिस्क्रिप्टिव्ह अशा पॅटर्नला कधी डील केलेलं नाहीये का?
तर नाही, ही गोष्ट खूप सोपी आहे आणि ती तुम्हाला जमणार आहे. आणि सगळ्यांना एवढंच आहे फक्त, थंडीचे दिवस आहेत आणि त्यात अजून या प्रश्नाने थंडी भरली आहे सगळ्यांना, की कसं होईल माझं. सगळ्यांचं छान होणार आहे, कारण तुमच्या सगळ्यांसाठी इथे जेवढी लोक दिसतायत ते प्रत्येक जण तुमच्यासाठी आहे, तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे, तुमचे सगळे डाऊट जे असेल ते सगळे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, हे सगळे त्याच्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि जर तुम्ही क्लास जॉईन केलेला असेल, तुम्हाला तुमचे मेंटर शेवटपर्यंत सोबत असतील. तर ह्या सगळ्या आता मी सांगितलं की डोक्यात तर माझा गोंधळ चाललेला आहे, पण तुम्हाला क्लिअर पण करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर काही गोष्टी जे टाळल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे ह्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. पहिलं तर आता काही जण आहेत की सेल्फ स्टडीचा विचार करतायत, नाही मी आधी कुठेतरी क्लासेस केलेले होते, मी युपीएससीचे क्लासेस केलेले होते, माझ्याकडे नोट्स आहेत, पण युपीएससीचा जसा पूर्ण सिलेबस आहे तसा एमपीएससीचा नाहीये. खूप सारे बदल आहेत त्याच्यामध्ये. तिथे डायनामिक आन्सर रायटिंग होतं, इथे स्टॅटिक आन्सर रायटिंग आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, ह्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. मग आता परत जे काही सिलेबस दिलाय त्याच्यानुसार तुम्ही नोट्स कलेक्ट करायला जाणार, प्रत्येक टॉपिक कव्हर करायला जाणार आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणार. ते प्रॅक्टिकली 5 मे पर्यंत किंवा मे महिन्यापर्यंत पॉसिबल आहे का, तर नाही. त्याच्यामुळे कुठलाही क्लास मी अगदी हेच घ्या असंच करा असं तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तुम्हाला तुमच्या दृष्टीने जे चांगलं वाटतंय ते तुम्ही नक्की करावं. त्यामुळे कुठल्याही क्लासची बॅच घ्या आणि एक कोणतरी मेंटर सोबत असणं कधी पण चांगलं, की फक्त त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. एक क्लास लावायचा आणि दुसऱ्याचं मटेरियल वापरायचं, तिसऱ्याच काहीतरी ऐकायचं, असं करून स्वतःचं कन्फ्युजन आणि वेळ त्यात वाया घालवू नका. जे काय आहे हे माझं आहे आणि असं आहे, ठीक आहे, माझा त्या गोष्टीवर विश्वास आहे आणि मी डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांना फॉलो करणार आहे, असं करा. त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यानंतर तुम्ही बॅच पण परचेस कराल, पण अजून त्यात तुमची कुठली चूक होईल की आपण काय करत नाही, रेग्युलर लेक्चर न करणं. म्हणजे समजा आज बॅच सुरू केलेली आहे, तुम्हाला सांगितलं की 10 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू झालेली आहे, पण कुणी कुणी अजूनपर्यंत एक पण लेक्चर बघितलेलं नसेल, ऍटलिस्ट डेमो बघायचे ते सुद्धा बघितले नसतील. मग याने काय होतं, जेव्हा तुम्ही बॅच परचेस करता, सुरुवात करता, 1-2 दिवस अरे बाहेरच गेलो, कॉलेजच काम काहीतरी होतं किंवा दुसरं जे काही तुमचं घरगुती काम असेल ह्याच्यामध्ये आपले 1-2 दिवस गेले. ते 1-2 दिवस गेले, दिवसाचे 3 लेक्चर समजा झालेले असतील ते साठत राहतात. आणि समजा बॅच म्हणजे ज्या क्लास आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की 3.5 महिन्यामध्ये आपला सिलेबस पूर्ण होणार आहे, पण होतं काय, त्यांचा 3.5 महिन्यात होतो, पण आपलं जे कंपाईल झालेले लेक्चर आहेत ते पूर्ण बघेपर्यंत आपला 4-4.5 महिने अजून वेळ जातो. मग ही चूक आपल्याला करायची का, आपल्याकडे तेवढा वेळ आहे का. तर एकच हे अगदी कुठलीही बॅच किंवा कुठलाही अभ्यास सुरू करायच्या आधी तेवढंच, आपल्याकडे एवढाच वेळ आहे, आपल्याला आपलं बेस्ट द्यायचंय, माझी पोस्ट निघालीच पाहिजे. आत्ताच तुम्ही अधिकारी असल्यासारखं फील करून ह्या सगळ्या गोष्टी, अधिकारी झाल्यावर आपण कसं वागलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण अधिकारी असल्यावर आपण दुसऱ्यांना सांगायला जातो, सल्ले द्यायला जातो, अधिकारी असाल तरच तुमचं लोक ऐकतात असं तुमचं जे समज आहेत त्याच्यानुसार, की मी रेग्युलरच लेक्चर करणार. मला म्हणजे ज्या दिवशी झाले 3 लेक्चर झाले त्या दिवशीच्या एंडला माझे सगळे लेक्चर बघून झालेले असतील, ते परत दुसऱ्या दिवशी बघायला, तिसऱ्या दिवशी मी एकदाही वाढवणार नाही. हे तुम्हाला म्हणजे मनाशी पक्क करायचंय. दुसरं काय, ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे सेल्फ डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, की एक काय करायचा, एक वही करायची. वही म्हणजे तुमची डायरी असेल छोटी, त्याच्यामध्ये उद्या काय करायचंय हे आज रात्री झोपायच्या आधी लिहून ठेवायचं. थिंग्स टू बी डन. मग ते तुमचं जर तयार असेल ना उद्याचा प्लॅन, तर सकाळी उठल्यापासून तुमच्या डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन फिक्स असतं, या गोष्टी मला कंप्लीट करायच्या आहेत. आणि संध्याकाळी आलात ना की काय काय कंप्लीट केलंय ना त्याला टिक करायचं. त्यातून आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो, हा माझं ठरवलेलं होतं आणि आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. मग आपल्याला जरा शांत झोप लागते. दॅट इज सेल्फ डिसिप्लिन. ह्याच्यासाठी खूप वेगळं काहीतरी करायचं नाही आपल्याला. एका जागेवर मी 8 तास बसलं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन असं नसतं. तुम्ही ठरवलं काहीतरी गोष्टी त्या दिवसात तुमच्याकडून पूर्ण होतात की नाही हे बघणं म्हणजे तुमची सेल्फ डिसिप्लिन आहे. त्याच्यासाठी खरंच तुम्ही एक वही करा आणि दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी कंप्लीट करायच्या आणि ते टिक करायचं. आणि नंतर तुम्हाला कळेल अरे आपल्याकडून किती गोष्टी राहून जातात, काय काय मध्ये प्रॉब्लेम्स येतात ते. पण त्याच्यात पण जसं रेग्युलर लेक्चर रोज करायचंय तसं ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रोज करायच्याच आहेत, हे तुम्हाला पाळायचंय. दुसरं की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं, पॉझिटिव्हनेस. कुठल्याही गोष्टीकडे जर आपण पॉझिटिव्हली बघत असू, नाही डिस्क्रिप्टिव्ह आहे पण अरे मी आधी पण प्रश्न लिहिलेलेच होते असे, म्हणजे काही वेगळं नाहीये, आपण पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघतोय. कुठल्याही गोष्टीला जितकं पॉझिटिव्हली घ्याल तितकं तुमचं टेन्शन कमी असेल, तुमचं माइंड शांत असेल आणि ती जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना त्याच्यामुळे म्हणजे मला मिळणारच आहे, माझं हे असं होणारच आहे, माझा अभ्यास पूर्ण होणारच आहे, मी परीक्षेमध्ये माझं बेस्ट देऊच शकणार आहे,
असं जेव्हा तुम्ही रोज पॉझिटिव्ह बोलाल ना, तुमच्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुमचं जे माइंड डिस्ट्रॅक्ट होईल, हे होईल, असं काही होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करायचा आहे. एखादं तुम्ही खरंच मॅनिफेस्टेशनचं एखादं लेक्चर युट्यूबला बघा, कुठलाही ह्याचं असतं किंवा एखादं मी सजेस्ट करेन तुम्हाला नंतर, तर ते बघितल्यावर तुम्हाला गोष्टी कळतील की आपल्याला काय करायचंय. फक्त पॉझिटिव्ह एनर्जी वापरायची आपली, की तुमच्या गोष्टी सगळ्या चांगल्या घडतील. दुसरं, की एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण खूप गडबड, धावपळ सगळं करत असतो किंवा तासनतास मला अभ्यासच करायचा असं ठरवतो. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला झोप घ्यायचं कुठेतरी आपण विसरून जातो. तर आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये, की जी झोप आहे, झोप कशासाठी घेतोय आपण? तुमच्या शरीराला किंवा तुम्ही जसं बॉडी क्लॉक सेट करताय, तसं तुम्हाला करायचंय. 6 तास, 7 तास, 8 तास. मिनिमम तुम्हाला जेवढी घ्यायची आहे, ती रोज तेवढ्या प्रमाणात झोप घेतलीच पाहिजे. का घ्यायची आहे ही? तर आपला जो मेंदू आहे, जे आपण दिवसभर वाचतोय किंवा जी काही कामं करतोय, त्याच्यामधले जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या स्टोअर करायच्या आहेत. जी आपली टेम्पररी मेमरी असते, त्यातून जी परमनंट मेमरीमध्ये त्या गोष्टी स्टोअर करण्याचं काम आपण जेव्हा झोपलेला असतो, तेव्हा ब्रेन करत असतो. आणि खरंच जर तुम्ही दिवसभर पूर्ण अभ्यास केलाय, सगळं वाचलंय, पण तुम्ही झोपच नाही घेतली, तर ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होईल का? मग ते जर नाही झालं, तर मग आपल्याला परीक्षेला काय आठवणार आहे का? मग दिवसभर सगळं केलं आणि डोक्यात म्हणजे लक्षात काही राहिलंच नाही, तर ह्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी झोपेचं गणित सुद्धा आपल्याला तेवढंच सांभाळायचंय. दुसरं, अभ्यास करताना एकदाच करा. म्हणजे असं करा, बऱ्याच जणांचं काय होतं, की अभ्यास तर करतोय तो, म्हणजे आता वरवरचं एकदा वाचून घेतो, की एकदा वाचलं की मला अंदाज येईल, की हे नक्की काय आहे, कसं आहे. त्याच्यामध्ये त्याचे 10 दिवस जातात. परत दुसरी रिव्हिजन म्हणजे त्याच गोष्टीला परत वाचायला जातो. पण ते 10 दिवस तर ऑलरेडी गेलेले असतात, कारण ते फक्त वरवर वाचले. आणि दुसऱ्यांदा परत ते मुळापासून तेवढीच सुरुवात केल्यासारखं होतं. सो बेटर वे एकदाच करा, पहिल्यांदाच चांगलं करा, की वाचतानाच नक्की काय कन्सेप्ट आहे, काय सांगायचंय. ते 10चा एखादा 11वा किंवा 12वा दिवस जाईल, पण त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास एकदाच करा, चांगला करा. तरच त्याचा रिव्हिजनला उपयोग होईल. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात राहत नसतील ना, आपण त्याची गोष्ट बनवायची. कुठलाही असू द्या, म्हणजे कुठलाही विषय असू द्या. असं काही नाही की फक्त एक्सटेन्शन किंवा सोशल सायन्समध्येच आपण गोष्टी फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकतो. असं काही नाही. तुमच्या दैनंदिन जीवनातलं काही असेल, तुम्हाला तुमच्या स्टोऱ्या बनवायच्यात. हे काय मी जे म्हणते तेच तुम्हाला लागू होईल असं नाही. त्याच्यावर जोपर्यंत तुमची थॉट प्रोसेस क्रिएट होत नाही एखाद्या कन्सेप्टवर, तोपर्यंत ते तुम्हाला जमणार नाही. त्याच्यासाठी विचार करा. अगदी हसत खेळत आपण काहीतरी उदाहरणं दिलेली असतात. एकमेकांना एखाद्या सायंटिफिक नेमनी, बॉटनिकल नेमनी मित्राला चिडवत असतो. असं काहीतरी केलं, त्यातून ह्या गोष्टी लक्षात राहतात. सुरुवातीपासूनच जरी तुम्हाला कुठल्याही क्लासने नोट्स प्रोव्हाइड केल्या, तुम्ही युजीच्या नोट्स वापरल्या, पुस्तकं वापरली, सगळं केलं. पुस्तकात हायलाइट करून ठेवलं, अंडरलाईन केलं, सगळं केलं. पण एवढी सगळी तुमची 5-10 पुस्तकं असतील किंवा नोट्स असतील, हे तुम्ही शेवटचं जे उद्या मला पेपरला जायचंय, आदल्या दिवशी मला रिव्हाईज करायचंय, तर सगळी पुस्तकं सगळं बघू शकाल का तुम्ही? ते एक परीक्षेच्या 8 दिवस आधी सगळं बघू शकाल. पण लास्ट मोमेंटला आपल्याला रिवाईज करण्यासाठी आत्तापासूनच अभ्यास झाल्यावर त्याच्या शॉर्ट नोट्स आपल्याला बनवायच्या आहेत. हे सगळं सेल्फ डिसिप्लिन त्याच्यामध्ये येतं, की स्वतःसाठी आपण हे सगळं करतोय. क्लास पण आपण स्वतःसाठी लावतोय. त्याच्यामुळे तुमच्याकडे स्वतःच्या शॉर्ट्स नोट असाव्या, ज्या की लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. दुसरं, की पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे. पण सेमिस्टर एंडचे पेपर आपण तसंच लिहिले. फक्त त्याच्यामध्ये फरक काय होता? आपण रात्री अभ्यास करायचो. वन नाईट स्टडी असायचा. उद्या पेपर लिहून आलोय. जे काय सर मार्क देतच असतात. अशी आपल्याला खात्री होती. तसे आपण ते डिस्क्रिप्टिव्ह पेपर दिलेले होते. आता पण डिस्क्रिप्टिव्हच आहे. वेगळं त्यात काहीच नाहीये. त्याला घाबरण्याची काही गरज नाहीये. सो आपल्याला जमणार आहे. आणि दिवसभर समजा तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे आणि 3 लेक्चर दिवसाचे केलेले आहेत किंवा जे टाइम टेबल तुम्हाला दिलेलं आहे 3-4 जे लेक्चर केलेत त्याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतील त्यातून त्याच दिवशी तो टॉपिक जेवढा झालाय तेवढा मी वाचलेला आहे आणि जे तुम्हाला रिडिंग करायचं रिडिंग झाल्यानंतर रात्रीचा आपला 1 ते 2 तासाचा वेळ असा असावा की मी जे वाचलंय दिवसभर खूप वाचलंय पण मला ते कागदावर उतरवता येतंय का हे चेक करणं ते तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त वाचताय पण तुम्ही कधी साधं लेटर लिहून बघा एखादं अगदी लव्ह लेटर सुद्धा लिहिलं असेल तुम्ही कोणाला ते मनात खूप विचार असतात मन आपलं किती म्हणजे सर्वात वेगवान काय पळत असेल ना ते आपलं मन आहे. मग मनात खूप विचार असतात डोक्यात खूप विचार असतात सगळं पण कागदावर उतरवायचं म्हटलं की 2-4 ओळीत सगळं संपलेलं असतं. तर आपलं असं व्हायला नको म्हणून लेक्चर झालंय आपलं आपण त्याची नोट्स मधला जो काही टॉपिक आहे तो वाचलेला आहे आणि आपण संध्याकाळी त्याचं लिहून बघितलेलं आहे. जितक्या वेळा तुम्ही लिहून बघाल तितकं तुमच्या डोक्यात जास्त लक्षात राहील. वाचण्यापेक्षा लिहिलेलं जास्त लक्षात राहतं. म्हणून
दिवसभर जे वाचलंय ते रात्री लिहिण्याची आपल्याला सवय लावून घ्यायची. पुढचं आपल्याला ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन कोणाशी करायचंय? आता आपण प्रीच्या वेळेस पण ग्रुप डिस्कशन केलेलं आहे. कंपल्सरी गोष्ट नाहीये. आम्ही शिकवायला आहोत, तुम्ही आमच्याशी बोलू शकता. इथं पण आपण जर इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवलं तर आपलं ग्रुप डिस्कशन तिथेच होतंय. पण समजा तुमचा मित्र पण आहे, तुम्ही पण आहे, एकच क्लास जॉईन केलेला आहे, त्याच्याकडे नोट्स आहेत, तुमच्याकडे नोट्स आहेत, एकच लेक्चर बघताय, दिवसभर अभ्यास केलेला आहे, जसं रात्री लिहितोय त्याच्या आधी तासभर त्याच्याशी अगदी काही जण फोनवरून करू शकतात, काही जण सोबत बसून डिस्कशन करू शकतात, पण तो मित्र अभ्यासूच असावा, ते त्याच्या खाली डबल अंडरलाईन, कारण त्यात आपला परत अजून वेळ जायला नको. म्हणून की ग्रुप डिस्कशन करा. डिस्कशननी, रायटिंगनी आपल्या गोष्टी, आणि समजा माझी एखादी कन्सेप्ट क्लिअर झालेली नसेल पण त्याची असेल, मग ते सांगतो, अरे ते तू म्हणतोयस तसं नाहीये, हे असं असं लक्षात ठेवायचंय. मग हे जे मित्रांनी सांगितलेलं असतं ते आपल्या जास्त लक्षात राहतं. त्याच्यासाठी ग्रुप डिस्कशन. आणि जे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला रोज रात्री उत्तरं लिहून बघायची, त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जेव्हा कधी सुरुवात करता एखादं उत्तर लिहिण्यासाठी एक नोटबुक करा. तुम्हाला तुमच्यात कसा फरक होतोय ना ते तुम्हाला जाणवेल. पहिल्या दिवशी तुम्ही उत्तरं लिहायला घ्याल तेव्हा काहीच जमणार नाही. अक्षर आपलं खराब झालेलं असेल, पॉइंट्स आठवत नाहीयेत, कसं तरी लिहायचं म्हणून लिहिलंय. हा आपला पहिला दिवस झालेला असेल. दुसऱ्या दिवशी ठीक आहे, 2-4 ओळी जरा जास्त लिहिता आल्या आपल्याला, जे काही उत्तर असेल त्याचं. असं जेव्हा तुम्ही शेवटच्या पानापर्यंत पोहोचल व्हायच्या, तेव्हा तुम्हाला पूर्ण उत्तर क्लिअर लिहिता आलेलं असेल. मग तुम्ही म्हणजे 1 महिन्यानी स्वतःवरच आपण जो प्रयोग करून बघितलेला असतो ना, की मी पहिल्या दिवशी कुठे होतो आणि आता 1 महिन्यानंतर कुठे? हा जो फरक तुम्हाला दिसेल, त्याच्यासाठी आपल्याला एक पहिल्यापासून शेवटपर्यंत नोटबुक मेंटेन करायची. म्हणजे पहिल्यांदा उत्तर लिहिताना माझ्याकडून काय चूक झालेली, नंतर मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह केलंय, त्याच्यापुढे काय चुका टाळल्या पाहिजेत, हे तुम्हाला पेपरच्या आधी ती वही जरी बघितली ना, तरी तुम्हाला कळेल, हां, आता माझ्यामध्ये बरीचशी सुधारणा झालेली आहे आणि मला ते जमतंय. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला काय लागणार आहे? रायटिंग प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी. आज मी ठरवलं, आज ठीक आहे, तुम्ही खूप मोटिवेट झालात, मॅडमनी सांगितलंय आपल्याला आता जमणार आहे, आपल्याला असंच करायचंय. सगळं ठरवलं. आजच्या दिवस केलं, उद्याच्या दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी नाही, जरा मला कामच आलं, आज माझी तब्येतच बरी नाहीये, मला जमत नाहीये. असं केलं, असं करून चालणार नाही. आपल्याला एक दिवस पण आराम करायचा नाही. असं पुढच्याच महिन्यात पेपर आहे, अशा दृष्टीने आपल्याला तेवढ्या स्पीडनी, तेवढ्या फोकसनी, सिरियसनेसनी तयारी करायची. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी गरजेची आहे. रायटिंग स्पीड आणि तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे, उत्तर लिहिण्यासाठीचा जो वेळ आपल्याला कमी करायचा आहे, ते. हे फक्त कन्सिस्टन्सी जर तुम्ही ठेवली, रोज तुम्ही लिहून बघत असाल, तुमचं आपोआप ते टाइम मॅनेजमेंट आणि रायटिंग स्पीड आपोआप वाढणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काम करायचंय प्रेझेंटेशन स्किल्सवर. आपल्याला जेव्हा आपण सेमिस्टर एंडचे पेपर लिहायचो, तेव्हा सगळ्यांना पट्टी न्यायचा आधीच कंटाळा असायचा. पेपरला कोण पट्टी घेऊन जातं का? अशा ह्याच्यामध्ये पण काही जण जायचे. मग आय कार्ड असेल, जे असेल त्याने रेषा मार, अशा गोष्टी आपण करायचो. डायग्राम काढायला पण तसेच इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरायचो. नाहीतर दे, फक्त हात लांब केला की समोरच्याला कळतं ह्याला काय पाहिजे ते देणं, अशा गोष्टी व्हायच्या. पण आता तसं करून चालणार नाहीये. आपण जे सेल्फ डिसिप्लिन म्हणतोय, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सुद्धा स्वतःच्या वस्तू असाव्या आणि त्याचा आपण योग्य वापर पण त्या योग्य ठिकाणी करायला पाहिजे. म्हणजे काय, जे आत्ताच उत्तरं लिहिताय त्याच्या पण जो काही इंडेक्स आहे, आपला जो पेपर वही असते आपली, तिथे समजा हे पेज आहे, तर त्या पेजला इथे जो इंडेक्स दिलेला आहे त्याच्या बाजूला एक रेष मारायची, त्याच्या बाजूला अजून एक रेष मारायची. हे कशासाठी केलेलं असतं? जर तुमचा मेन क्वेश्चन असेल, क्वेश्चन ए आपण म्हणजे क्वेश्चन 1 लिहितोय, त्याच्यामधला ए लिहितोय, तर आपल्याला इथे क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, इथे त्याचा ए पॉइंट लिहायचा आहे आणि त्याचे जे आपण पॉइंट वाईज उत्तर लिहितोय ते इथे आलं पाहिजे. ह्याच्यासाठी त्या वेगवेगळ्या 3 लाईन आपण केलेल्या असतात. तर त्या आत्तापासून जर तुम्ही तशा दृष्टीने जर उत्तर लिहित असाल, तर तुम्हाला वेगळी त्याची प्रॅक्टिस करायची गरज पडणार नाही. जे देताय त्या क्षणाला तुमचं बेस्ट द्यायचंय. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे प्रेझेंटेशन स्किल इम्प्रूव्ह करायचे. उत्तर लिहिताय, काही ठिकाणी आपण पेन्सिल असतेच आपल्याला. 2 पेन वापरायचे की नाही, 1 पेनच वापरायचा का, कुठला पेन वापरायचा, हे आपल्याला पुढे अक्षय सर सांगतीलच. त्यांच्या ते तुम्हाला आन्सर रायटिंग बद्दल सांगतायत त्यामध्ये. पण प्रेझेंटेशन मध्ये पेन्सिल तर वापरायचं एवढं तर आपल्याला नॉर्मल माहितीये. मग आतापासूनच जो मेन पॉइंट असेल त्याला आपण बॉक्स केलंय किंवा जिथे कुठे आहे अंडरलाईन केलंय, हायलाइट केलंय, म्हणजे पेन्सिलनीच. ह्या सगळ्या गोष्टी पण कशामध्ये येतात? प्रेझेंटेशन स्किल मध्ये. त्याच्यामुळे हे फक्त शेवटच्या महिन्यात मी आन्सर रायटिंग करून बघेन आणि मला तेव्हा जमेल असं होत नाही. कुठलीही गोष्टीची सुरुवात सातत्य जर तुम्ही टिकवलं किंवा सुरुवातीपासून केलं तरच तुम्हाला जमणार आहे. दॅट इज प्रेझेंटेशन स्किलवर पण आपल्याला काम करायचंय. दुसरं की पेपर रायटिंग पॅटर्न. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? तुमचं हँडरायटिंग चांगलं असलं पाहिजे. आता एवढे दिवस झाले, माझं वय काय झालंय आणि आता मला ते जमणार आहे का? आता काय शुद्ध लेखनाची वही घेऊन बसू का? असं करायचंय का? नाही.
जे आन्सर रायटिंग करताय ऍटलिस्ट ते समोरच्याला चांगल्या पद्धतीने वाचता येईल असं तुमचं हस्ताक्षर नक्कीच असलं पाहिजे. मग ज्याचं नसेल त्याने त्याच्यावर खरंच काम करायची गरज आहे, पण हँडरायटिंग चांगलं असावं. जे पॉइंट वाईज उत्तर लिहायचंय, पॉइंट वाईजच. एखादा असतो 1.5 पान लिहिल समजा उत्तर, आणि एखादा असेल 1 पाऊण पेजवरच लिहिलेलं असेल आणि त्याचे पॉइंट्स त्याने हायलाइट केलेले असेल, नीट नेटका असेल, खाडाखोड खूप नसेल, त्या उत्तराला जास्त मार्क मिळतात. मग 1.5 पान की पाऊण, म्हणजे तो जे 1/4 असेल, हे तुम्ही ठरवायचं की आपल्याला किती उत्तर लिहायचे. आणि सिरियली हे पण एक रूल मध्ये दिलेलं आहे एमपीएससीच्या, की समजा क्वेश्चन ए मध्ये ए बी सी असं काहीतरी तुम्हाला दिलेलं असेल, तुम्हाला ए येतोय, बी येतोय, पण सी येत नाही, मग तुम्ही लगेच सीचं जागा पण सोडली नाही, काहीच नाही, पण तो कंपल्सरी क्वेश्चन आहे. डायरेक्ट सेकंड क्वेश्चन सुरू केला, नंतर आठवलं ठीक आहे सी मध्ये काहीतरी तर मी उत्तरात फेकतो असं ठरवलं आणि नंतर लिहित गेला, तर तो क्वेश्चन कोणी चेक करणार नाही. त्याच्यासाठी जो क्वेश्चन 1 असेल त्याच्यामध्ये ए बी सी असेल, तर सी साठी जमत असेल तर तुम्ही तिथे जागा सोडा किंवा त्याच वेळेला तो प्रश्न अटेम्प्ट करायची सवय ठेवा. पण समोरचा जो व्यक्ती असतो, जो पेपर चेक करणार आहे, त्याचा त्रास कसा कमी होईल त्याच्या डोक्याला आपल्याला अजिबात शॉर्ट द्यायचं नाहीये. ते खूप सोप्या पद्धतीने, अरे पेपर बघितलं त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, बरं झालं किती छान पेपर लिहिला, असं त्याचं पहिलं तुमचं इम्प्रेशन असलं पाहिजे तुमच्या पेपरकडे बघून. सो त्याच्यासाठी सिरियलीच तुम्हाला लिहायचे की पेपर समजा त्याला नंतर मार्क काउंट करायचे. पहिला प्रश्न त्याचं पहिल्याचे इथेच उत्तर म्हणजे मार्क्स लिहायचे असतात त्याला. मग ए बी चे परत सी कुठे आहे का हे तो चेक करत बसला आणि परत येऊन करतोय, तर असं करायला त्यांचा वेळ घालवायचा नाही आपल्याला. आपण आपल्याकडून चांगलंच आपलं एक आन्सर शीट करून द्यायचंय. त्याच्यासाठी त्याची पण सवय ठेवायची की सिरियली आन्सर लिहायचे आपल्याला आणि समोरच्या व्यक्तीला कन्फ्युज करायचं नाहीये, हे आपलं असलं पाहिजे. किंवा आपण स्वतः आपले उत्तर चेक करणार आहोत ह्या दृष्टीने. समजा आज उत्तर लिहिले ना, एक 4 दिवसांनी तुम्ही तुमचं जो काही लिहिलेलं आहे ना ते एकदा उघडून बघा. आपल्याला वाटतं अरे काय लिहिलंय मी, ह्याच्यापेक्षा मी चांगलं लिहू शकत होतो, किंवा आता मला कळतंय की अरे माझं काय चुकलंय. सो त्या गोष्टी करून बघा, स्वतःचं परीक्षण करून बघा. आणि कोणीच इथे जे काही मटेरियल आहे ना, आपल्या युजीच्या नोट्स असणं, युपीएससीचं थोडंसं त्या मटेरियल मधून थोडंसं घेणं, किंवा सगळ्यांचा जो काही बेस आहे सगळ्यांचं सेम आहे. ऍग्रिकल्चरची डिग्री बदललेली नाहीये, त्याचे सिलेबस खूप बदललेले नाहीयेत, त्याच सिलेबस मधून ऍग्री एमपीएससीचा सिलेबस घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणीतरी खूप वेगळं करते, त्याच्याकडे काही इंटरनॅशनल लेवलची पुस्तकं असं काही नाहीये. जे आहे सगळ्यांचं सेम आहे. फक्त आपण एखाद्या गोष्टीची मांडणी कशी करतोय, प्रेझेंटेशन स्किल कसे वापरतोय, पॉइंट वाईज उत्तर कसं लिहितोय, किती चुका कमी टाळतोय, समोरच्याच्या डोक्याला आपण अगदी खूप कन्फ्युज करत नाहीये, खूप छान पद्धतीने मांडणी कशी करतोय, ह्याच गोष्टीवरून तुमचं आन्सर शीट इव्हॅल्युएशन होणार आहे. त्याच्यामुळे जे काही ज्यांना खूप चांगलं म्हणजे एखादा अधिकारी झालेले असतील ते म्हणजे खूप काहीतरी वेगळं करायचे असं अजिबात नाहीये. तुम्ही जे करताय तेच ते पण करत होते. त्याच्यामुळे जे काही आपले असं मिथ असतील ना, आता ते युपीएससी वाले त्यांनी आन्सर रायटिंग केलेलं आहे, त्यांना खूप येत असेल, मला नाही येत. त्यांचा पूर्ण कुठली परीक्षा बदलली ना, त्या परीक्षेची डिमांड बदललेली असते. युपीएससी वाले सुद्धा आता कन्फ्युज आहेत. असं काही नाही की त्यांना सगळं जमतंय आणि तुम्हाला काहीच जमत नाहीये. त्याच्यामुळे शांत व्हा आणि जे काही बेसिक आपले रूल असतात ना, की चांगलं लिहायचं, चांगलं कशाला म्हणतो, त्याचा जो रूल असेल, ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तर आता आपण ओके, तुम्हाला या गोष्टी समजल्या का, किंवा नाही काहीतरी सांगितलंय असं वाटलं का, काहीतरी कमेंट करा. थोडंसं इंटरॅक्शन झालं तर मला पण छान वाटेल आणि तुम्हाला पण समजलंय काहीतरी असं मला वाटेल. तुम्हाला वाटत असेल इथे खाली काय बघताय, तर इथे स्क्रीन आहे, तुम्ही ज्या कमेंट करताय त्या मला इथे दिसतायत, म्हणून मी इकडे बघतीये. विकास सर, ओके. तर आता आपण ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा आपला काय सिलेबस आहे, तर तुम्ही हे बघितलेलं आहे की सरांनी तुम्हाला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनची नोट्सच दाखवलेली, त्याच्यामुळे मला वेगळं सांगायला त्यांनी काही ठेवलेलं नाहीये. तरी पण आपण तो सिलेबस काय आहे ते आधी बघूया. तर तुमचा जो काही सिलेबस एमपीएससीने दिलेला आहे एवढ्याच पॅरेग्राफ मध्ये आपला पूर्ण सिलेबस दिलेला आहे. पण या पूर्ण पॅरेग्राफ मधून तुम्हाला क्वेश्चन्स किती येणार आहेत, तर 2 प्रश्न तरी मॅक्झिमम या म्हणजे या सिलेबस वरून येण्याचे चान्सेस आहेत. तर हा काय सिलेबस आहे हे आपण बघूया. पहिलं तर रुरल सोशोलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स. मग काय हे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, रुरल सोशोलॉजी मध्ये आपण वेगळं काय शिकणार आहोत, आधी शिकलेला आहोतच, पण रुरल सोशोलॉजी मध्ये काय असेल, या शेतकऱ्यांना रावे आपण केलेला आहे, तर रावेमध्ये काय असायचं, आपण शेतकऱ्यांना व्हिजिट करतोय, त्यांच्यासाठी प्रोग्राम अरेंज करतोय, छोटी मुलं असतील त्यांना आपल्याला एखादी गोष्ट शिकवायची, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, एक्सटेन्शन मध्ये. अगदी आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या ज्या काही
आपल्याला सर्वे करायचा आहे, गोष्टी त्यांच्याकडून नोट डाऊन करून घ्यायच्या, त्यांची माहिती घ्यायची आहे, ते आपण केलेल्या आहेत. तर हेच आहे रुरल सोशिओलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स मध्ये. तर ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये टू द पॉइंट सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला त्यातही कन्फ्युज करायचं नाहीये, हाच दृष्टिकोन ठेवून नोट्स बनवलेल्या आहेत की एक साचा असतो आपला उत्तर लिहायला, जसं सांगितलेलं की इंट्रोडक्शन, मेन बॉडी आलं पाहिजे, शेवटी कन्क्लुजन आलं पाहिजे. तसंच आपण नोट्स बनवताना पण काळजी घेतलेली आहे की कुठल्याही गोष्टीची डेफिनेशन तर विचारली पाहिजे किंवा मिनिंग दिलं पाहिजे. मिनिंग, डेफिनेशन, त्याचं इम्पॉर्टन्स काय असेल, त्याचा काही स्कोप असेल, पर्पज असेल, आणि फायनली त्यातले जे मेन असेल की स्टेजेस असतील, प्रोसेस असेल, जे असेल त्या गोष्टी देणं आणि शेवटी कन्क्लुजन देणं. ह्याच ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक जो टॉपिक आहे त्याच्या नोट्स तशा दृष्टीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग रुरल सोशिओलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स मध्ये आपण काय बघतोय की जरी त्याच्यामध्ये हाच दिलेला असेल पण ऍटलीस्ट आपल्याला एक्सटेन्शन काय हे माहित तर असायला पाहिजे ना. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन सब्जेक्ट आणि डायरेक्ट रुरल सोशिओलॉजी पासून सुरुवात केली तर असं नको. म्हणून आपण एज्युकेशन म्हणजे काय, एक्सटेन्शन म्हणजे काय, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय, ह्याचे टाइप्स कुठले आहेत, फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल म्हणजे काय, ह्या गोष्टी बघणार आहोत. हे कशासाठी, परीक्षेला येईलच असं म्हणून शिकतोय का, आपले विचार तर विषय ते आपल्याला कळायला पाहिजे, त्यात नक्की कहना क्या चाहते हो. त्याच्यासाठी आपण ते टाइप्स बघणार आहोत की टाइप्स एक्सटेन्शनचं आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचे डेफिनेशन. मग त्याच्यानंतर सोशिओलॉजी म्हणजे काय, मग रुरल सोशिओलॉजी म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं पर्पज काय आहे, स्कोप अँड इम्पॉर्टन्स, ह्याच रुरल सोशिओलॉजीच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि ह्याच्यावर ज्या गोष्टीवर म्हणजे हा जो टॉपिक असेल ह्याच्यावर सेमिस्टर एंडला, युपीएससीला, अजून कुठे जिथे कुठे प्रोबेबल काय क्वेश्चन बनू शकतील ह्याचा विचार करून मग इंटर रिलेशनशिप बिटवीन रुरल सोशिओलॉजी आणि एक्सटेन्शन हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, किंवा डिफरन्स बिटवीन रुरल कम्युनिटी अँड अर्बन कम्युनिटी. अगदी तुम्हाला सोपं वाटत असेल पण असे सोपे प्रश्न सुद्धा पेपरला येणार आहेत. पेपर म्हणजे सगळं अवघडच येणार आहे असं काही नसतं. तुम्हाला लिहिता पण आलं पाहिजे हाच दृष्टिकोन ठेवून पेपर सेटर पेपर सेट करत असतो. सो हे दोन गोष्टी यातल्या महत्वाच्या आहेत. तर ते प्रश्न आणि प्रत्येक तुमचं नोट्समध्ये प्रत्येक पॉईंट झाला की त्याचे प्रश्न दिलेले आहेत की कुठल्या पॉइंटवर काय प्रश्न बनू शकतो, तो किती वेळा रिपीट झालेला आहे, म्हणजे तो तुम्हाला नक्की पाठ करायचा आहे, लिहून लिहून प्रॅक्टिस करायची आहे की काय करायचंय हे तुम्हाला ठरवता येईल. त्याच्यानंतर रुरल सोशल ग्रुप्स अँड व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हा दुसरा टॉपिक आहे त्याच्यामधला. तर मग ग्रुप म्हणजे काय, सोशल ग्रुप म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, एखादा ग्रुप फॉर्म करताना कुठल्या गोष्टी म्हणजे काय बघितलं जातं, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याचे क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स जे म्हणजे बेस्ड ऑन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग प्रायमरी ग्रुप, सेकंडरी ग्रुप, इनव्हॉलंटरी, व्हॉलंटरी, स्मॉल ग्रुप असेल, लार्ज ग्रुप असेल, ह्या त्याचे जे टाइप्स आहेत ते बघणं, त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्या सकट आपल्याला ते पाठ करायचे. तर त्या गोष्टी, देन व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, रिलेशनशिप बिटवीन रुरल सोशल ग्रुप आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन मध्ये काय रिलेशन आहे, किंवा फॅक्टर्स कन्सिडर्ड इन फॉर्मेशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ग्रुप, रोल ऑफ सोशल ग्रुप इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. या सगळ्या टॉपिकवर आपण म्हणजे ह्या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि शेवटी त्याच्यावर कुठले महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्लासिफिकेशनवरच आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. पुढचं आहे रुरल डेव्हलपमेंट अँड व्हेरियस रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. मग ह्याची कन्सेप्ट काय, रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याचं जेनेसिस, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह, प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस इन रुरल डेव्हलपमेंट मध्ये, आणि व्हेरियस रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, हे सगळं आपण या टायटल अंडर शिकणार आहोत. मग ते कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत, तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट हे काय आहे, किंवा प्राईम मिनिस्टर रोजगार योजना, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट डीआरडीए हे असायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. माविम काय आहे, राष्ट्रीय महिला कोष काय आहे, हे आपण शिकूया. देन पुढचं आहे की कम्युनिटी डेव्हलपमेंट. तर त्याची डेफिनेशन काय, कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल, फीचर्स आणि स्टेजेस. प्रॉपर याच म्हणजे याच फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला नोट्स बनवून दिलेले आहेत की तुमचा अभ्यास जास्तीत जास्त सोपा व्हावा, काही कन्फ्युजन नाही याच्यामध्ये. पेपरला लिहिताना पण आपण समजा तुम्हाला असंच दिलं की कम्युनिटी डेव्हलपमेंटवर शॉर्ट नोट लिहा, तुम्ही काय लिहिणार याच्यामध्ये, त्याची डेफिनेशन काय, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, शॉर्ट नोट लिहायला सांगा, तुम्हाला मोठं उत्तर लिहायला सांगा, काही आपल्याला याच साच्यात बसवायचंय,
त्याच पद्धतीने आपण शिकणार आहोत. दुसरं आहे लीडर अँड लिडरशिप. मग त्या लीडर म्हणजे काय, लिडरशिपची डेफिनेशन काय आहे, लिडरशिपसाठी कुठल्या क्वालिटीज गरजेच्या असतात, क्लासिफिकेशन अँड टाइप्स ऑफ लीडर. या टॉपिकवरचा हा महत्वाचा प्रश्न की टाइप्स ऑफ लीडर कुठले आहेत. मग ते आपल्याला विथ एक्झाम्पल त्या गोष्टी शिकायच्यात आणि त्याचे काय क्वेश्चन्स असतील हे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. देन एज्युकेशनल सायकोलॉजी अँड इट्स कन्सेप्ट. मग काय असतं एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स इन ऍग्रिकल्चर एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजीचा स्कोप अँड इम्पॉर्टन्स हेच फक्त याच्यामध्ये गरजेचं आहे, ते आपण शिकणार आहोत. पुढचं आहे टीचिंग अँड लर्निंग. मग टीचिंगची डेफिनेशन काय, लर्निंगची डेफिनेशन काय, स्टेप्स इन एक्सटेन्शन टीचिंग कुठल्या आहेत, कुठल्या आहेत ह्या स्टेप्स, तर एडकास हे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण हे लक्षात ठेवतो. ए म्हणजे काय, अटेन्शन, आय म्हणजे काय, इंटरेस्ट, डिझायर, कन्व्हिक्शन, ऍक्शन अँड सॅटिस्फॅक्शन. ह्या ज्या स्टेप्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागणार आहे की टीचिंग अँड लर्निंग मधला स्टेप्सवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त, कारण ते महत्वाचे आहे. किंवा लर्निंगचे इलेमेंट्स ऑफ लर्निंग सिच्युएशन ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग एक 10-12 प्रिन्सिपल आहेत, पण एक्सटेन्शनची प्रिन्सिपलचं आता यात तर काही विचारलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते कन्फ्युज करायची गरज नाहीये आपल्याला फक्त प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग वर फोकस करायचंय. इलेमेंट्स ऑफ लर्निंग सिच्युएशन कुठले असतात, इन्स्ट्रक्टर असतो, सब्जेक्ट मॅटर, फिजिकल फॅसिलिटीज अँड टीचिंग इक्विपमेंट्स, आणि मेन फोकसला कोण आहे, लर्नर. आता आपण काय करतोय, हेच लर्निंगचे म्हणजे ही जी सिच्युएशन आपण आता क्रिएट केलेली आहे किंवा अनुभवतोय, दॅट इज दिस लर्निंग सिच्युएशन आहे. तुम्ही लर्नर आहात, तुम्ही मेन फोकस आहात, मी एक इन्स्ट्रक्टर आहे, आपला सब्जेक्ट आहे, त्याच्या आपण नोट्स तयार केल्या, दॅट इज सब्जेक्ट मॅटर. फिजिकल फॅसिलिटीज, फिजिकल नसतील, आपण ऑनलाईन कम्युनिकेट करतोय, तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवतोय, दॅट इज फॅसिलिटीज. अँड टीचिंग इक्विपमेंट्स, आपण एक बोर्ड वापरतोय किंवा कशा पद्धतीने शिकवतोय, दॅट इज टीचिंग इक्विपमेंट्स. मग हे एखाद्या लर्निंग सिच्युएशनसाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात ते आपण यात शिकणार आहोत. पुढचं आहे एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, वेगवेगळे मॉडेल्स आहेत कम्युनिकेशनचे, शॅनन अँड बीवर हे सगळ्यांना माहित असेल, अरिस्टॉटल मॉडेल असेल, मग वेगवेगळे मॉडेल्स कुठले आहेत ते आपण शिकणार आहोत. एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस कुठले आहेत, किंवा त्यालाच प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. आपल्याला प्रश्न कधी कधी ना, आता त्या रुरल डेव्हलपमेंटचं होतं, रुरल सोशोलॉजी आणि एक्सटेन्शनचा डिफरन्स, कधी कधी त्याला डिफरन्स म्हणतील, कधी कधी त्याला इंटर रिलेशनशिप म्हणतील, मग किंवा इल्युमिनेट असं म्हणतात, डिस्क्राईब म्हणतात. तर ह्या प्रत्येक शब्दाला धरून म्हणजे नक्की आतमध्ये लिहायचं काय, शॉर्ट मध्ये लिहायचंय, ब्रीफ म्हटलं तर शॉर्ट लिहायचं का लॉंग लिहायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे पण आपण लेक्चरमध्ये ह्या गोष्टी पण शिकणार आहोत की प्रश्न विचारलाय त्याच्या अनुषंगाने आपल्याला कसं उत्तर लिहायचंय. मग बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत आणि त्याच्यावर कुठले प्रश्न विचारलेत हे आपण एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पुढचं आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड टाइम मॅनेजमेंट. तर मिनिंग, त्याचे ऍडव्हान्टेजेस, कॉम्पोनंट्स, स्टेजेस, टाइम मॅनेजमेंट काय असतं, बेनिफिट्स ऑफ गुड टाइम मॅनेजमेंट, जे आधी मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते की टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे. म्हणजेच काय, सेल्फ डिसिप्लिन आपण लावून घेतोय, त्या गोष्टी जर वेळेत केलेल्या असतील, लास्ट मोमेंटला आपल्याला प्रेशर अजिबात येणार नाही. अगदी शांतपणे जेवढं लवकर सुरुवात करेल ना, आज म्हणजे उद्या करेन नाही, उद्यावर कुठलीही गोष्ट ठेवायची नाही, आजपासून आपल्याला काही करायचंय. मग आजपासून केलं ना तर शेवटपर्यंत टिकू शकाल. उद्या करेनवर ठेवलं ना, मग तो उद्या कधी आपला येत नाही. दॅट इज टाइम मॅनेजमेंट, वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये. मग गुड टाइम मॅनेजमेंट करताना कुठल्या गोष्टी असतात, त्याचा काय बेनिफिट आपल्याला होऊ शकतो, आणि टिप्स फॉर इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट काय असतील हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. पुढचं आहे एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स. तर ह्याच्यामध्ये पण हे क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल आहे ना, ते महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड कुठली, ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड कुठली, मास कॉन्टॅक्ट मेथड कुठली, त्या मेथडचे ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स, डिसएडव्हान्टेजेस, एक्झाम्पल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्लासिफिकेशन मध्ये येणार आहेत. डेफिनेशन, फंक्शन आणि त्याचे अजून काय प्रोबेबल प्रश्न बनू शकतात हे आपण एक्सटेन्शन टीचिंग मेथड मध्ये बघणार आहोत. पुढचं आहे आयटी इन द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे जे आता आपण वापरतोय दॅट इज ऑल्सो आयटी. मग सायबर एक्सटेन्शन काय असतं, ई एक्सटेन्शन काय असतं, आता सगळ्याच गोष्टी युट्यूब इतकं आपल्याला सोपं करून दिलेलं आहे की म्हणजे शेतकरी सुद्धा युट्यूबवर बघून बरेच प्रयोग करत असतो. मग ऍग्रिकल्चर मध्ये ई एक्सटेन्शन कसं वापरलं जातं किंवा लोकांपर्यंत कशी माहिती पोहोचवली जाते, दॅट इज ई एक्सटेन्शन. आणि मोस्टली या क्वेश्चनवर शॉर्ट नोट विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. खूप मोठे प्रश्न ह्याच्यावर बनणार नाहीयेत. तुम्हाला आयटी बद्दलचं
म्हणजे सायबर एक्सटेन्शन वरची किंवा ई एक्सटेन्शन शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. पुढचं आहे एक्सटेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन. मग त्याची डेफिनेशन, फंक्शन्स, प्रिन्सिपल आणि डिफरन्स बिटवीन ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय फरक आहे? ऍडमिनिस्ट्रेशन कधी करतात आणि मॅनेजमेंट कधी करतात? जे अगदी टॉप लेवल म्हणजे ज्याची कंपनी आहे, जे मेन त्याचे मालक असतात, ते काय करतात? ऍडमिनिस्ट्रेशन करतात. प्रॉपर प्लॅन ठरवतात. ते आपल्या कंपनीचं प्रोडक्ट कुठलं लॉन्च करायचं आपल्याला, कसं आपल्याला कधीपर्यंत ते टार्गेट अचीव्ह करायचं, किती खर्च केला पाहिजे, बजेट काय आपल्याकडे, ह्या सगळ्याचं ऍडमिनिस्ट्रेशन हे करतात. पण मॅनेजमेंट करणार कोण असतो? मॅनेजर. त्याला फक्त गोष्टी त्या त्या वेळेला करून घ्यायच्या. मग हा जो डिफरन्स असेल त्याच्यातला, ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचं आहे व्हेरियस एक्सटेन्शन ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम्स लॉन्च बाय ICAR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून. कुठले प्रोग्राम्स लॉन्च केलेले आहेत? तर ते इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. हे मग त्याचे इयर लक्षात ठेवायचे असतात. त्या प्रोग्राम मध्ये काय महत्वाचं काम केलेलं होतं ह्या गोष्टी बघणार आहोत. इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर एरिया प्रोग्राम, हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम काय होता, इन्स्टिट्यूशन विलेज लिंकेज प्रोग्राम, ऑपरेशनल रिसर्च प्रोजेक्ट, नॅशनल ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट, NATP काय आहे, NAIP काय आहे. मग ह्या टी आणि आय मध्ये आपल्याला गोंधळ करून घ्यायचा नाहीये. मग त्याचे फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याचे इयर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय कृषी विकास योजना ह्या काय होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचं आहे प्रोग्राम प्लॅनिंग अँड इट्स इम्प्लिमेंटेशन. एक्सटेन्शन मध्ये आपण कुठलाही प्रोग्राम प्लॅन करतो, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं, मग ते करताना कुठल्या स्टेप फॉलो केल्या जातात, हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. की त्याची आपण डेफिनेशन बघणार, मिनिंग बघणार, इम्पॉर्टन्स, प्रिन्सिपल्स आणि स्टेप्स. मग स्टेप्स कुठल्या आहेत? स्टेप्स इन प्रोग्राम प्लॅनिंग. पहिल्यांदा प्रोग्राम करताना किंवा आपण रावेसाठी गावात गेलो, पहिल्यांदा काय केलं आपण? गावाचा पूर्ण सर्वे केला होता. जे आपल्याला जे बुकलेट दिलेलं होतं कॉलेजकडून, की त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्वेचे क्वेश्चन आहे, ती माहिती तुम्हाला भरून आणायची. आपण पहिलं होस्ट फार्मरची माहिती घेणं किंवा गावाचा किती लोकसंख्या किती आहे, गावं किती आहेत, पाण्याची सुविधा आहे का, किती गोष्टी किती प्रमाणात आहेत, हे सगळं बघितलेलं. दॅट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. सध्या तिथे करंट सिच्युएशन काय आहे. मग आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून त्या एरियामध्ये काय सुचवायचं किंवा कुठलं स्कीम सुचवली पाहिजे किंवा कुठला प्रोग्राम तिथे घेतला पाहिजे ते ठरवतो. दॅट इज अनालिसिस ऑफ सिच्युएशन करतो आपण. त्याच्यानंतर तिथे काय प्रॉब्लेम आहे, मग त्या प्रॉब्लेम वरून आपल्याला नीड बेस्ड प्रोग्राम द्यायचा असतो. दॅट इज मग आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स बघतो. देन डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. मग आपण ठरवतो कुठल्याही प्रोग्राम मध्ये सगळंच करायचंय असं म्हणून काय होत नाही. आता पण आपला ऑब्जेक्टिव्ह किंवा टार्गेट काय? एक्झाम क्रॅक करणं. त्याच्यासाठी काय लागतं? एक क्लास लागतो, स्वतःचा अभ्यास लागतो, नोट्स लागतात आणि मी दिवसभर कष्ट घेणं आहे किंवा अभ्यास करणं आहे, एवढ्यावर माझं सगळं होणार आहे. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. दॅट इज तसं एखादा प्रोग्राम करताना आपण काय, मला एक हे लोकांना या गोष्टी कळल्या पाहिजे. त्यातलं मेन गोष्ट काय आहे, जो काही प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामचं टार्गेट जे असेल एकच ऑब्जेक्टिव्ह ठरवलेला असतो, बाकी सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असतात. मग आपण प्रॉब्लेम कळल्यानंतर मेन ऑब्जेक्टिव्ह ठरवतो की हे तर इथे अचीव्ह केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा आपल्याला प्रोग्राम घ्यायचा आहे. मग डेव्हलपिंग प्लॅन ऑफ वर्क अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. मग कसं कसं करायचंय, कुणी कुठलं काम करायचंय, कधीपर्यंत झालं पाहिजे, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो. मग जे ठरवलंय ते फॉलो करणं. फॉलो थ्रू प्लॅन ऑफ वर्क अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स. देन इव्हॅल्युएशन ऑफ प्रोग्रेस. सगळं तर केलंय, मला जमलं की नाही, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला एक रजिस्टर मेंटेन करायचंय. पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत माझ्यामध्ये कशी प्रगती झाली. आधी मला काहीच लिहिता येत नव्हतं, ते शेवटपर्यंत आता मला पॉइंट वाईज उत्तर लिहिता येतात, चांगल्या अक्षरात येतात, विथ प्रेझेंटेशन स्किल येतं. दॅट इज इव्हॅल्युएशन ऑफ प्रोग्रेस. मग तेव्हा तुम्हाला कळलं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कळलं, अरे नाही, मला थोडंसं इम्प्रूव्ह करायची गरज आहे, माझं जरा अक्षर चुकीचं येत असेल किंवा थोडंसं पॉइंट हायलाईट करायचं राहत असेल, मग आपण ते रिकन्सिडर करतो. दॅट इज रिकन्सिडरेशन अँड रिव्हिजन ऑफ दी प्रोग्राम. किंवा जे आपण ठरवलंय त्या गोष्टींचा त्यात अजून चेंजेस करून पुन्हा तेच की आपण हीच सिच्युएशन फॉलो करत असतो. मग हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. पुढचं काय? एक्सटेन्शन इव्हॅल्युएशन मेथड्स. मग त्याचं डेफिनेशन, मिनिंग, फेजेस कुठल्या आहेत त्याच्यामध्ये? फॉर्मेटिव्ह, प्रोसेस आणि समेटिव्ह. सुरुवातीला म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एखादा प्रोग्राम आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारले जातात किंवा कलेक्शन ऑफ फॅक्ट तेव्हा केलं जातं. दॅट इज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. तुम्हाला काहीच माहित नाहीये, ऍटलीस्ट तुम्हाला काय तुमच्या डोक्यात एखाद्या, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं अॅग्रो टुरिझम, पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाहीये. मग ते एखादं मी सेशन ठेवलेलं आहे, त्याच्या आधी मी तुमच्याकडून सर्वे करून घेते, थोडासा प्रश्न विचारून. दॅट इज फॉर्मेटिव्ह, सुरुवातीला. त्याच्यानंतर
म्हणजे ते सेशन चालू आहे त्याच्यामध्ये मध्ये आपण तुम्हाला हे समजतंय का किंवा आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली का, अजून काहीतरी प्रश्न असतील, गेम्स आपण घेतो आणि त्यातून आपण प्रोसेस इव्हॅल्युएशन करतो. नंतर असतं समेटिव्ह, पूर्ण सेशन शिकवून झालंय, आता यातून तुम्हाला खरंच ह्याचा उपयोग होणार आहे का या सेशनचा, किंवा यातून तुम्हाला कळलंय, आता तुम्ही तुमच्या घरी सुरू करणार आहात का, हे सगळं विचारतो. दॅट इज समेटिव्ह इव्हॅल्युएशन. मग त्याचे टाइप्स कुठले, मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन ते कसं केलं जातं, त्याच्या स्टेप्स, त्याचं काय ऍडव्हान्टेजेस आहेत, डिफरन्स बिटवीन मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. एखादा प्रोग्राम चालू असतो तेव्हा काय केलं जातं, फक्त मॉनिटरिंग केलं जातं, सगळं बरोबर चाललेलं आहे का, त्या वेळेत तो कार्यक्रम सुरू झालाय का, कुठे काही मध्ये अडचण तर येत नाहीये ना, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत ना, दॅट इज फक्त ते असतं मॉनिटरिंग. पण इव्हॅल्युएशन कधी केलं जातं की पूर्ण प्रोग्राम झालेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघून बसून कुठल्या गोष्टीला आपण नावं ठेवतो किंवा कसं झालंय सांगतो. लग्नाला गेलो, लग्नावरून आलो की म्हणतो नाही नाही काल तिथे फक्त ते जेवणात हे जरा चांगलं असतं ना, अजून चांगलं वाटलं असतं. अजून काहीतरी आपण म्हणतो की नाही नवरीने जरा चांगली साडी घ्यायला पाहिजे होती, तो कलरच नाही आवडला. हे काय करतो, दॅट इज इव्हॅल्युएशन. मॉनिटर कधी करतो, जेव्हा आपण लग्नाला प्रेझेंट तेव्हा आपण बघत असतो कुठे कुठे काय काय, कुठे चुकतंय का आणि कुठे काय होते. जे मॅनेजमेंट टीम मध्ये असतील, ज्यांच्या घरचं आहे ते बरोबर करत असतील, बाकी सगळे काय करतात, इव्हॅल्युएशन. मग हेच काय डिफरन्स असतं ना, ते आपण त्यात शिकणार आहोत. पुढचं आहे ऍग्रिकल्चर जर्नलिझम. तर आपला जो युजीचा कोर्स आहे ना, आधी म्हणजे मी जेव्हा बीएससी ला होते तेव्हा हा वेगळा कोर्स नव्हता, पण आता ह्याचा अगदी 100 पानाची नोट्स तयार होईल असं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पण त्यातून पण आपल्याला टायटल मध्ये पण म्हणजे आपल्याला जो सिलेबस दिलाय त्यात फक्त ऍग्रिकल्चर जर्नलिझम म्हटलंय, पण त्यात नक्की काय शिकावं, ह्याच्यावर काय प्रश्न विचारले जातील, हे त्याच्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणार आहोत. दॅट इज डेफिनेशन. ऍग्रिकल्चर जर्नलिझम आधी जर्नलिझम म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय, इम्पॉर्टन्स काय, फंक्शन काय. मग तसंच ऍग्रिकल्चर जर्नलिझम काय, त्याची डेफिनेशन काय, मग रोल ऑफ ऍग्रिकल्चर जर्नलिझम इन रुरल डेव्हलपमेंट मध्ये त्याचा रोल काय आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, प्रॉब्लेम्स, सोर्सेस कुठले आहेत जर्नलिझमसाठी, म्हणजे कुठून आपण न्यूज कलेक्ट करू शकतो, कशा पद्धतीने करतो. त्याच्यानंतर रायटिंग स्टाईल कुठल्या असतात, ते इन्व्हर्टेड पिरामिड टाईप आपल्याला सांगितलेलं होतं की कुठे कधी इम्पॉर्टंट फॅक्ट कुठे द्यायचा, त्या रायटिंग स्टाईल्स असतील. न्यूजपेपर, त्याचे कंपोनंट्स कुठले आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, त्याचे टाइप्स आणि फंक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍग्रिकल्चर जर्नलिझम मध्ये आपण शिकणार आहोत. पुढचं आहे एंटरप्रिनर अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. मग तो एंटरप्रिनर म्हणजे काय, त्याचे कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, सगळ्याच गोष्टी काय पाठ कराव्या लागत नाही आपल्याला. त्याच आता समजा एंटरप्रिनरशिपच्या क्वालिटीज आपल्याला लक्षात ठेवायचा, आपण स्वतः आहोत असं आधी कन्सिडर करायचं. मग मला जर माझा स्वतःचा बिझनेस चांगला करायचा तर मग माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, मग माझा सोशल नेटवर्क कसं असलं पाहिजे, मी एका जागेवर बसून म्हणजे कसं काम केलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट माझ्याकडे कसं असलं पाहिजे, किंवा रिस्क टेकिंग ऍबिलिटी आहे का, हे सगळं बघणं, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स. मग ह्याचा काय अभ्यास करायची गरज आहे का, स्वतःहून समजा एखादा प्रश्न येत नसेल ना, नीट विचार केला, त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला ठेवून बघितलं ना, तरी आपल्याला ते उत्तर लिहिता येऊ शकतं. मग त्याचा रोल काय आहे, त्याचे फंक्शन काय, एंटरप्रिनरचे टाइप्स कुठले असतात, स्टेजेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कुठले आहेत. मग 3 स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस कुठल्या, मग सपोर्टिव्ह स्टेजला काय असतं, किंवा प्रायमरी स्टेज असते तिथे काय केलं जातं, कुठल्या गोष्टीला मदत केली जाते, सस्टेनिंग फेज, ह्या 3 फेजेस मध्ये काय असतं हे आपण या स्टेजेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मध्ये बघणार आहोत. त्याचा इम्पॉर्टन्स आणि बेनिफिट्स ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचा ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स फॉर एंटरप्रिनरशिप, फॅक्टर्स अफेक्टिंग एंटरप्रिनरियल बिहेवियरवर कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. पुढचं प्रमोशन ऑफ एंटरप्रिनरशिप, गव्हर्नमेंट स्कीम्स अँड इनिशिएटिव्ह. मग एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कीम आहेत, आताचा स्मार्ट प्रोजेक्ट असेल किंवा आताचे पण बघायचे, जुन्या पण आपल्याला बघायच्यात की रुरल युथ साठी कुठल्या आहेत, आयसीआरने कुठल्या दिलेल्या आहेत, आर्या स्कीम काय आहे, अट्रॅक्टिंग अँड रिटर्निंग रुरल युथ, ह्या गोष्टी किंवा एंटरप्रिनरशिप रिलेटेड कुठल्या आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. आणि शेवटचं आहे दॅट इज मार्केट सर्व्हे अँड प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन. कुठल्याही गोष्टीचा सर्वे कशाला करावा लागतोय, आता समजा तुम्ही डेमो लेक्चर बघताय, हे तुम्ही काय करताय, हा एक प्रकारचा सर्वे आहे की या क्लासचं डेमो लेक्चर बघितलं, दुसऱ्या क्लासचं मी म्हणजे जे सर शिकवतायत ते कसं शिकवतायत हे बघितलं, ते तुम्ही सर्वे करताय. मग तो सर्वे म्हणजे काय, आपण फक्त ती माहिती घेतोय कशासाठी, आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता यावं त्याच्यासाठीचं. मग व्हॉट इज मार्केट सर्वे, व्हाय मार्केट सर्वे, किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्वे. मग हे सगळं मार्केट सर्वे केलेलं असेल त्याच्यानंतर आपल्याला
हे सगळं चाललंय कशासाठी? मी एक एंटरप्रिनर आहे आणि मला माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचंय, त्याच्यासाठी चाललेलं आहे. मग मला त्याच्यासाठी समजा लोन घ्यायचंय, मग त्याच्यासाठी बँकेत तुम्ही जाता, एएफओ कडे जाता किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल तर एएफओ कडे जाता किंवा बँकेमध्ये गेल्यावर तुम्हाला काय म्हणतात, तुमचं प्रपोजल द्या, प्रोजेक्ट प्रपोजल द्या. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या डेली रुटीन मध्ये आपण कसं वापरतो ना, अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. म्हणजे समजा आयोग असेल, त्यांना तुम्हाला स्टॅटिक प्रश्न नाही विचारते, म्हणजे राईट द स्कोप अँड इम्पॉर्टन्स असंच विचारायचं नसेल ना, तर अशा गोष्टींवर प्रश्न विचारू शकतात ते, की मार्केट सर्वे किंवा माझा, आता तुम्ही स्वतः एक बिझनेसमॅन आहात असं समजून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात. मग अशा म्हणजे ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, ह्याच्या स्टेप्स कुठल्या आहेत आणि हे पॉइंट्स टू बी कन्सिडर कुठले आहेत त्याच्यावर. मग फॉर्म्युलेशन ऑफ प्रोजेक्ट, त्याचे ऍस्पेक्ट कुठले आहेत, त्याचे कंपोनेंट्स कुठले आहेत आणि पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड इन प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन फॉर फॉर्म्युलेशन ऑफ प्रपोजल, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. सो हा जो काही एवढा सिलेबस होता, त्याला कुठल्या पॉइंटमध्ये आपण शिकणार आहोत हे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. ह्यातला कुठलाच पॉइंट त्यातला स्किप केलेला नाहीये किंवा काहीतरी राहिलंय असं अजिबात नाहीये. ही तुम्ही स्वतः चेक करू शकता त्या गोष्टी, की जे पहिल्यापासून सांगितलेलं आहे हे एकूण एक टॉपिक तुम्हाला शिकवलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत. सो आता समजा तुम्हाला एक ओळख करून देते मी फक्त, की काय म्हणजे आपण कशा पद्धतीने शिकणार आहोत किंवा अगदी आपल्याला सगळं सोपंच आहे, सोप्याच पद्धतीने शिकायचंय. तर आपण इंटर रिलेशनशिप, तुम्हाला मगाशी मी म्हटलं, की रुरल सोशलॉजी आणि एक्सटेन्शन ह्याच्यामधला कधी कधी डिफरन्स म्हणून विचारतात, पण हे खरं तर इंटर रिलेशनशिप आहे. हे खूप वेगवेगळ्या गोष्टी नाहीये. रुरल सोशलॉजीचा अभ्यास केलाच कशासाठी जातो, की एक्सटेन्शनचं प्रोग्राम प्लॅनिंग आपल्याला करता यावं ह्याच्यासाठी. मग पहिल्यांदा काय, इट इज अ सायंटिफिक स्टडी. सर्वे करायला गेलाय आणि मग काय काका कसे आहात तुम्ही, असंच का तसंच का, अशा फक्त गप्पा मारून आलो, ह्याला सायंटिफिक स्टडी म्हणू का आपण? आपल्याला जेव्हा कलेक्शन ऑफ फॅक्ट करायचंय, त्याच्यावरून पुढे अनालिसिस करायचंय, रिपोर्ट बनवायचा किंवा एखादा प्रोग्राम प्लॅन करायचंय, तर आपल्याला काय लागतं, आधी सायंटिफिक स्टडी लागतो. सायंटिफिक स्टडी ऑफ द लॉज ऑफ द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ रुरल सोसायटी. तिथे स्ट्रक्चर कसं, म्हणजे सरपंच आहेत, अजून कोणाचं ऐकतात लोक गावामध्ये, नक्की कोणाचं ऐकतात, प्रोग्रेसिव्ह फार्मरचं ऐकतात की अजून त्यांचं कोणतरी ठरलेलं आहे, की या व्यक्तीला सांगितलं की हे सगळे लोक त्या प्रोग्रामला येतील, काय करतील, हे सगळं आपल्याला समजण्यासाठी आपल्याला आधी लोकांसोबत जावं लागतं, त्यांच्यासोबत चर्चा करून ही माहिती मिळवायची असते. दॅट इज आपण तो सायंटिफिक स्टडी करतोय आणि त्याचा उपयोग आपण एक्सटेन्शन मध्ये कसा करतोय, इट इज इनफॉर्मल, म्हणजे ऍक्च्युली नॉन फॉर्मल एज्युकेशन आहे ते फॉर द रुरल पीपल विथ अ व्ह्यू टू डेव्हलप रुरल सोसायटी. आता आपण त्यांचा सायंटिफिक स्टडी केला, आपल्याला कळलं ह्यांचं या ठिकाणी थोडंसं म्हणजे चुका आहेत किंवा ह्या गोष्टी बदलायची गरज आहे. मग त्याचा वापर करून आपण एक्सटेन्शनचा प्रोग्राम करतो, कशासाठी, टू डेव्हलप दी रुरल सोसायटी. दुसरं, इट स्टडीज दी ऍटिट्यूड अँड बिहेवियर ऑफ रुरल पीपल. समजा तुम्ही एखादा आदिवासी असणारे म्हणजे ट्रायबल एरिया आहे, तिथे जाऊन तुम्हाला एखादा प्रोग्राम घ्यायचा, मग त्या लोकांचा, तुम्ही असं मुंबईमध्ये आहेत आणि तशा दृष्टीने तिथे वागलात, नाही नाही असं अगदी तसे कपडे घालून गेलात किंवा तसं गेलात, तर ते तुम्हाला ऍक्सेप्ट करणार आहेत का लोक? कोण आलंय, आम्हाला का शिकवतोय, आम्हाला आमचं कळतं, अशा दृष्टीने लोक तुमच्याकडे बघतात. सो आपल्याला त्यांचा आधी ऍटिट्यूड कसा आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्याचा उपयोग कुठे होणार आहे, टू इट सीक टू मॉडिफाय अँड चेंज फॉर द बेटर ऍटिट्यूड अँड बिहेवियर ऑफ विलेज पीपल. आधी आपण रुरल सोशॉलॉजी मध्ये त्याचा स्टडी केला, लोकांचा ऍटिट्यूड कसा आहे, बिहेवियर कसा आहे, आणि त्याचाच उपयोग आपण एक्सटेन्शन मध्ये केलेला आहे, ते मॉडिफाय करण्यासाठी, चेंज करण्यासाठी चांगल्या वेनी. नंतर रुरल सोशॉलॉजी मध्ये काय केलं जातं, इट स्टडीज दी नीड्स अँड इंटरेस्ट ऑफ रुरल सोसायटी. त्या ट्रायबल एरियामध्ये समजा पाणी नाहीये किंवा अजून त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचत नाही, गव्हर्नमेंटची स्कीम पोहोचत नाही, मग तिथल्या काय गरज आहे त्यांची, समजा त्यांना गव्हर्नमेंटची स्कीमची माहिती मिळत नसेल, मग मला एक्सटेन्शन मध्ये ती गोष्ट कळली ना, रुरल सोशॉलॉजीचा सायंटिफिक स्टडी करून तिथे गव्हर्नमेंट स्कीम पोहोचत नाही, मग इथे मी काय करणार, त्याचा उपयोग करणार आणि इथे तसा प्रोग्राम बिल्ड करणार. इट हेल्प्स, ती माहिती एक्सटेन्शन मध्ये की हेल्पफुल, आपण इंटर रिलेशनशिप बघतोय, डिफरन्स नाही, डिफरन्स म्हणून पण ह्याच्यात नीड बघतात आणि ह्याच्यामध्ये त्याचा प्रोग्राम करतात, असा डिफरन्स होतोच, पण हे इंटर रिलेटेड आहे. इट हेल्प्स रुरल पीपल टू डिस्कवर देअर नीड्स अँड प्रॉब्लेम्स अँड बिल्ड एज्युकेशनल प्रोग्राम्स बेस्ड ऑन दीज नीड्स आणि वॉन्ट, त्याच्यावरून आपण प्रोग्राम प्लॅन करतोय. चौथ्या ह्याच्यामध्ये काय करताय रुरल सोशॉलॉजी मध्ये, इट अनालायझेस द रुरल सोशल रिलेशनशिप कसं आहे, ग्रुप ऑर्गनायझेशन
लिडरशिप इन रुरल एरिया, जसं म्हटलं कुणाचं नक्की लोक ऐकतात, त्या व्यक्तीकडूनच मग आपण एखादी गोष्ट सांगितली ना तर लोक लवकर ऍक्सेप्ट करतात ती गोष्ट. मग ते आपल्याला शिकायचंय. रुरल प्रोसेसेस कुठल्या आहेत, म्हणजे सोशल प्रोसेसेस, कॉपरेशन, असोसिएशन कसं आहे, कॉम्पिटिशन कशी आहे अमॉंग विलेज पीपल. आपल्या गावाकडे असतं, म्हणजे कास्ट सिस्टीम भरपूर चालते तिथे. मग या कास्ट मधल्या लोकांना जर आपण बोलायला गेलो की त्यांना राग येतो, तू त्यांच्याकडे गेलंच कशाला, म्हणजे आम्हाला हे नाही चालणार, आम्ही आता तुमच्या प्रोग्रामला येणार नाही, असंही होतं. मग ह्या सोशल ज्या गोष्टी आहेत ना, तिथे असोसिएशन कसं आहे, लोकांचं कॉपरेशन कसं आहे, ह्या गोष्टींचा आपल्याला आधी अभ्यास करावा लागतो. अगदी सावधानपूर्वकच आपल्याला कुठली गोष्ट प्लॅन करावी लागते. मला वाटलं म्हणून मी केलं असं गावात करून चालत नाही. सो ह्याचा उपयोग इथे होणार आहे आपल्याला. इट फॉस्टर्स और डेव्हलप्स अँड युटिलायझेस विलेज फेवरेबल सोशल प्रोसेसेस टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ रुरल डेव्हलपमेंट. एक्सटेन्शनचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे रुरल डेव्हलपमेंट करायचंय. मग ह्या गोष्टींचा मी सगळा उपयोग कसा करायचा आहे, ती चांगली लोक आहेत त्यांच्याशी नाही काका तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे असं म्हणूनच आपण त्यांना शिकवायला जातो. आणि त्याचा एक्सटेन्शन मध्ये टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ रुरल डेव्हलपमेंट साठी उपयोग करून घेतो. देन इट स्टडीज सोशल सिच्युएशन काय आहे अँड असेंबल्स सोशल फॅक्ट्स ऑर रुरल सोसायटीचे. आणि इट मेक यूज ऑफ सोशल डेटा. इथे आपण काय केलंय, असेंबल केलंय, कलेक्ट केल्यात त्या गोष्टी, आणि इथे त्याचा आपण उपयोग केलाय, यूज करतोय. यूज ऑफ सोशल डेटा ऍज अ बेसिस फॉर बिल्डिंग अप इट्स एक्सटेन्शन प्रोग्राम फॉर रुरल एरियाज. रुरल सोशॉलॉजी म्हणजे काय करतोय आपण, इट इन्व्हेस्टिगेट्स द सोशल, कल्चरल, पॉलिटिकल अँड रिलिजियस प्रॉब्लेम्स ऑफ रुरल सोसायटी. ह्याच्यामध्ये आपण फक्त प्रॉब्लेम काय आहेत बाबा, त्यांची नीड काय आहे, त्यांचा ऍटिट्यूड कसा आहे, ह्या गोष्टी फक्त अभ्यास करतोय, सर्वे करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरून इथे आपण प्रोग्राम इम्प्लिमेंट करतोय. बट इट ऑल्सो म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये काय केलं जातं, इट ऑल्सो स्टडीज दिस प्रॉब्लेम्स विथ रेफरन्स टू देअर इम्पॅक्ट ऑन एक्सटेन्शन वर्क इन विलेजेस. त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यांचं जे ऍटिट्यूड आहे, त्याचा एक्सटेन्शनच्या प्रोग्रामवर कसा इम्पॅक्ट होईल ह्याचा अभ्यास, म्हणजे त्याच्यावरचं काम एक्सटेन्शन मध्ये केलं जातं. एवढा सिंपल डिफरन्स आहे. मग ह्याच्यामध्ये पाठ करायची गरज आहे का सगळ्याच गोष्टी? आता ठीक आहे, तुम्हाला एवढं तर कळलं, हे म्हणजे काय, इंटर रिलेशनशिप मध्ये आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय पॉईंट आहेत, थोडा अंदाज तेवढा पण ठेवायचा की किती पॉईंट आले पाहिजेत. त्याच्यामध्ये 6 पॉईंट आहेत. त्यातले मेन शब्द जे आहेत ते आपण लक्षात ठेवणं. सायंटिफिक स्टडी केला जातो, ऍटिट्यूड बघितला जातो, त्यांची नीड काय आहे, त्याच्यानुसार इकडे म्हणजे एक साईडचं जरी केलं की इकडचं आपण आपोआप ते मॉडिफाय करून उत्तर लिहू शकतो. त्यांची नीड काय, सोशल रिलेशनशिप, लिडरशिप, सोशल प्रोसेसेस काय, ह्या गोष्टी बघितल्या जातात. तिथली सोशल सिच्युएशन कशी आहे ते, आणि तिथलं प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघितलं जातं. एवढे 4-5 वाक्य म्हणजे आपल्याला, तुम्हाला मी मागाशी म्हटलं होतं की एकतर आन्सर रायटिंगसाठी वही मेंटेन करायचे, आणि दुसरं नोट्सच्या पण शॉर्ट नोट्स काढायचे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, इंटर रिलेशनशिप म्हणतो, आणि हे 4-5 फक्त जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते फक्त लिहून ठेवतो. ह्याने काय होईल, जेव्हा पेपरच्या आदल्या दिवशी जायचंय फक्त आपण हे पॉइंट बघतो, हा ओके मला कळलं, हे यात काय आहे मी उद्या लिहू शकतो. हा आपला कॉन्फिडन्स त्याच्यामुळे बिल्ड होणार आहे. मग एवढं नाही त्याच्यासाठी वाचायला ठेवायचं, इथे जरी अंडरलाईन करून ठेवलं तरी कोण एवढी पानं पडली शेवटच्या दिवशी. बेटर वे ते शब्द चांगल्या पद्धतीने कसं आपण करू शकतो ते लिहून ठेवायचं. आपल्याला आपलाच शेवटच्या मुवमेंटचं प्रेशर कमी करण्यासाठी सगळं चाललंय. दुसरा, ह्याच्यावर पण आता तुम्हाला वाटेल किती सोपं आहे हे, किंवा ह्याच्यावर काही शिकवण्यासारखी गोष्ट आहे का, पण ह्याच्यावरच खूप वेळा प्रश्न विचारलेले. दॅट इज डिफरन्स बिटवीन रुरल सोसायटी आणि अर्बन सोसायटीमध्ये काय फरक आहे. तर जनरल एन्व्हायरमेंट अँड ओरिएंटेशन, आता आपण नेहमी डिफरन्स कसा लिहिलेला आहे, दोनच ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. समजा असं लिहिलं तर कदाचित अजून इफेक्टिव्ह राहील की ऍटम ऑफ कंपॅरिझन, आपण कुठल्या गोष्टी कम्पेअर करतोय लोकांच्या. तर ह्या 3 ह्याच्यामध्ये आपल्याला ते उत्तर लिहायचंय. पहिलं, एन्व्हायरमेंट कसं आहे, जे रुरल सोसायटी मधले रुरल पीपल असतात, क्लोजली असोसिएटेड विथ नेचर, निसर्गाच्या सानिध्यात ते राहत असतात. तसं शहरात मिळतंय का, तर नाही. रिमोट फ्रॉम नेचर म्हणजे ते निसर्गापासून लांब आहेत. दे डायरेक्ट इफेक्ट ऑफ नॅचरल एलिमेंट्स, लाईक कुठलीही नॅचरली वस्तू असेल, म्हणजे कुठलीही गोष्ट, अगदी पाऊस असेल, ड्रॉट, हीट, किंवा हवा, चांगली हवा, चांगलं जेवण, सगळं आपल्याला रुरल एरियामध्ये मिळतं. आणि अर्बन मध्ये हे सगळं जे असतं हे मॅनमेड एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे आपण अगदी गावाकडे प्रायमरी प्रोडक्ट खातो, आणि जे शहरामध्ये जातो तेव्हा प्रोसेस केलेलं प्रोडक्ट खातो. हा त्यांचा डिफरन्स, जनरल एन्व्हायरमेंट अँड ओरिएंटेशन टू नेचर. नंतर आपण ते काय काम करतात हे बघतोय की ऑक्युपेशन. मग शेतामध्ये म्हणजे गावाकडे मेन ऑक्युपेशन काय असणार आहे, सगळे लोक शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असतो.
दॅट इज मेजर ऑक्युपेशन इज फार्मिंग. नॉन ऍग्रिकल्चरल ऑक्युपेशन्स आर सेकंडरी इन इम्पॉर्टन्स. दुसऱ्या पण गोष्टी केल्या जातात पण त्या सेकंडरी आहेत. पहिल्यांदा सगळे शेती करतात. पण शहरात जाऊन शेती करतात का? नाही. दॅट इज द डिफरन्स. मोस्ट ते असतात ते जॉब ओरिएंटेड लोक असतात, कोणीही शेती करत नाही. दुसरं आहे वर्किंग कंडिशन. बिग ऍग्रिकल्चर असं अर्ध अर्ध का झाले, पण ठीक आहे. वर्किंग कंडिशन हे सगळे शेतीमध्येच काम करतात. दुसरं वर्क इन क्लोज एन्व्हायरमेंट, म्हणजे ह्यांचं अगदी क्लोज वर्क कंडिशन जी असते एन्व्हायरमेंट मध्ये, ओपन एन्व्हायरमेंट मध्ये, अगदी निसर्गाच्या सानिध्यात हवेच्या ठिकाणी हे सगळे काम करत असतात. छान त्यांना छान हवा मिळते, सगळं नैसर्गिक निसर्ग साधन संपत्ती जे आहे ना तिथे गावाकडची लोक असतात. पण शहरातल्या लोकांचं एक ऑफिस असतं, सगळे दरवाजा खिडक्या सगळं बंद आहे, त्या क्लोज रूम मध्ये त्यांना अगदी आयटी क्षेत्राचं आपण जर उदाहरण घेतलं तर एका जागेवर बसून एका खोलीत बसून पण ते दिवस काढू शकतात लॅपटॉपच्या समोर. दॅट इज वर्क इन क्लोज एन्व्हायरमेंट. ग्रेटर आयसोलेशन फ्रॉम नेचर अँड पुअर फ्रेश एअर, त्यांना फ्रेश एअर मिळत नाही. देन फॅमिली वर्क्स ॲज अ युनिट. फॅमिली मधला एकूण एक व्यक्ती शेतामध्ये काम करत असतो किंवा त्या म्हणजे डे टू डे रुटीन मध्ये काहीतरी त्यांचे इनपुट्स देत असतो, काम करत असतो. मोर युनिटी असते त्यांच्यामध्ये आणि मोर कॉन्टॅक्ट असतो लोकांमध्ये. एकमेकांना जे घरातले फॅमिली मेंबर आहेत ना, रोज एकत्र जेवायला बसतात, एकत्र शेतात जातात, कुठल्या गोष्टीवर डिसिजन घ्यायचं असेल तर एकत्र मिळून घेतात. पण त्याच्या उलट शहरी भागातले इथे काय वर्क इन डिफरंट, म्हणजे डिफरंट लोकेशनला ते काम करत असतात. आई वेगळीकडे काम करते, मुलं वेगळीकडे काम करतायत, वडील वेगळीकडेच राहतायत. त्याच्यामध्ये जे काही युनिटी आहे ती पण कमी दिसते आपल्याला. प्रत्येक जण स्वतःच बघत असतो आणि त्यांच्यामधला जो कॉन्टॅक्ट आहे, कदाचित वडिलांची नाईट शिफ्ट असेल किंवा मुलगा वेगळ्या वेळेला असेल, एकमेकांचा जो कॉन्टॅक्ट यायला हवा, म्हणजे दिवसभरात चेहरे दिसले पाहिजेत, बोलणं व्हायला पाहिजे, तो सुद्धा कमी होतो. देन साईज ऑफ द कम्युनिटी. ते इथे जे साईज असते ती स्मॉल इन साईज असते. जे म्हणजे गावाकडे राहणारी लोकसंख्या असेल ती कमी असते आणि हे लार्ज अँड लेस लँड पर पर्सन, म्हणजे जे गावाकडे लोक राहतात त्यांच्याकडे जमीन असते, जास्त जमीन असते. शहरामध्ये फक्त स्वतःचा फ्लॅट असतो, तिथे कुठे माझी 1 एकरभर जमीन आहे, 1 हेक्टर जागा आहे असं काही नसतं. सो हा त्यांच्यातला डिफरन्स आहे. पुढचं डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. गावाकडची जी पॉप्युलेशन आहे ती कमी असते, दॅट इज लो डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. आणि शहरामध्ये तेच किती असते, हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. मॅरिटल मटेरियल पोझिशन, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, म्हणजे 4 व्हीलर आहे का, कुठल्या वस्तू त्यांच्याकडे आहेत का, घरामध्ये वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही ह्या गोष्टी आहेत का. तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्याची तेवढी गरज पडत नाही, कमी असतात. पण इथे डिफरंट टाइप्स आणि खूप असतात. देन होमोजेनिटी अँड हेट्रोजिनिटी. जे रुरल सोसायटी मधले गावाकडची जी लोक असतात सगळ्यांचा व्यवसाय सारखा आहे, त्यांच्यातले म्हणजे सगळे शेती करणारे शेतकऱ्यांचा ग्रुप तयार होतो किंवा तसे होमोजेनियस इन नेचर असतात. एकच व्यवसाय आहे किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये कॉमन असतं. सिमिलॅरिटी इन सोशल अँड सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इन द पॉप्युलेशन. त्यांचे बिलीफ्स असतील, त्यांची लँग्वेज असेल, हे सगळं सारखं असतं. पण हेच आपण मुंबई, पुणे, दिल्ली कुठल्याही शहराच्या ठिकाणी गेलो तिथे एकच लँग्वेज असते का? नाही. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आलेले असतात. युपी वरून आलाय, बिहारमधून आलाय, नेपाळमधून आलेत, कुठूनही लोक आलेली असतात आणि ते एकत्र राहत असतात, काम करत असतात. त्यांच्या लँग्वेज वेगवेगळ्या असतात, त्यांची कामं वेगळी असतात, ते हेट्रोजिनियस असतात. देन सोशल इन्स्टिट्यूशन्स. मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन्स आर नॅचरल आउटग्रोथ ऑफ सोशल रुरल सोशल लाईफ, लेस इनॅक्टेड सोशल इन्स्टिट्यूशन्स. आणि इथे न्यूमरस इनॅक्टेड इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे इथे एकच आहे, म्हणजे डिसिजन मेकिंग युनिट असेल किंवा आपली ग्रामपंचायत, हे एकच काम करत असते ऍज अ सोशल इन्स्टिट्यूशन तिथे. पण शहरामध्ये तसं नसतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात. देन सोशल स्ट्रॅटिफिकेशन अँड डिफरन्सिएशन. जे स्ट्रॅटा म्हणजे काय, गरीब आहे, श्रीमंत आहे किंवा प्रत्येक गोष्टी ग्रुप करतो, स्ट्रॅटा म्हणजे वेगवेगळे ग्रुप. तसं इथे लेस अमाऊंट म्हणजे लोकांमध्ये कमी ग्रुप असतात किंवा लेस स्ट्रॅटिफिकेशन असतं. लो डिग्री ऑफ डिफरन्सिएशन. गॅप बिटवीन हायर अँड लोअर क्लास इज लेस, म्हणजे खूप श्रीमंत आहे आणि खूप गरीब आहे असं नसतं, सगळ्यांचं मिडल क्लास लेवललाच असतात. पण तसं शहरामध्ये नसतं. शहरामध्ये कसे असतात, हाय क्लास म्हणजे त्या सोसायटीमध्ये राहणारी लोक वेगळी, अगदी गरीब वेगळे, रोज म्हणजे रोजंदारीवर जगणारे वेगळे. हे असे सोशल स्ट्रॅटिफिकेशन आणि हाय क्लास लो क्लास हे डिफरन्सिएशन शहरामध्ये होतं. पुढचं आहे हायरार्ची. लेस इन नंबर, लो, मिडल, अप्पर क्लास हे कमी असतं
आणि शहरामध्ये हेच जास्त असतं. अप्पर क्लास, अप्पर मिडल क्लास म्हणजे आपण एकदम चांगले राजकारणी असतील त्यांचं राहणीमान वेगळं, जे अगदी आपले पिक्चर मधले हिरो हिरोईन असतात त्यांचं लाईफस्टाईल वेगळं, किंवा चांगल्या कंपनीत आयटी क्षेत्रात जे काम आहेत त्यांची आता पेमेंट भरपूर असतात तर त्यांचं राहणीमान वेगळं, अजून कुठे काय काम करत असतील, असे अप्पर क्लास, अप्पर मिडल क्लास, अप्पर लोअर, मिडल अप्पर, असे वेगवेगळ्या कॅटेगरी त्याच्यामध्ये होतात. पण इथे फक्त लो, मिडल, अप्पर क्लास एवढंच हे असतात. पुढचं आहे सोशल कॉन्टॅक्ट आणि टाइप्स. जो सोशल कॉन्टॅक्ट असतो लेस नंबर, सोशल इंटरॅक्शन इज नॅरो, म्हणजे जेवढी लोक आहेत त्यांच्यामध्येच होतं. प्रायमरी कॉन्टॅक्ट आर मोर प्रिडॉमिनेंट, म्हणजे काय, माझं आणि माझे जे शेजारचे असतील त्यांच्याशी बोलणं होणार असेल किंवा रोज आमची भेट होते, दॅट इज हा प्रायमरी कॉन्टॅक्ट येतो. पण शहरामध्ये फक्त फोनवर कॉन्टॅक्ट होतो, दॅट इज नॉट प्रायमरी कॉन्टॅक्ट, म्हणजे कुठल्या तरी मीडियमचा वापर करून ते करतात. इथे फेस टू फेस कम्युनिकेशन होऊ शकतं. अर्बन सोसायटीमध्ये शेजारच्याच ब्लॉकमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आपण रोज बघू असं काही होत नाही. सो लार्ज म्हणजे त्यांच्यामध्ये सोशल कॉन्टॅक्ट खूप लोक असतात, त्याचे टाइप्स वेगवेगळे असतात. लार्ज इन नंबर, सोशल इंटरॅक्शन इज वायडर, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या लोकांना भेटता येतं. इथे लोक कमी असतात म्हणून रोज दैनंदिन जीवनात कॉन्टॅक्ट येऊ शकतो. इथे कसं असतं, सेकंडरी कॉन्टॅक्ट असतो, इम्पर्सनल असतो, म्हणजे रोज एकमेकांना बघू शकत नाहीत, भेटू शकत नाहीत. सो कुठला तरी प्रोग्राम असेल किंवा जिथे कुठे कामाचं ठिकाण आहे तिथेच फक्त भेटता येतं. देन पुढचं काय आहे, सोशल मोबिलिटी, ऑक्युपेशनल अँड टेरिटोरियल मोबिलिटी इज लेस इंटेन्सिव्ह. आता मी जरी तुम्हाला इतके पॉईंट सांगत असेल ना, 22 तरी पॉईंट असतील ह्याच्यामध्ये, तरी त्यातले ऍटलीस्ट 15 तरी तुम्हाला पेपरला लिहिता आले पाहिजेत. म्हणजे किती मार्काला तो प्रश्न आहे त्याच्यानुसार आपल्याला ते उत्तरात किती लिहायचं हे बघायचंय. डिफरन्स तसे आपण शहरात काय आणि गावात काय हे लिहू शकणारच, पण आपल्याला हे पण त्यात द्यायचंय, आयटम ऑफ कम्पॅरिझन. ह्याच्यामुळे काय होणार आहे, इफेक्टिव्ह दिसणार आहे. बाकी असा डिफरन्स तर इथे म्हणजे हे खातात, इथे हे असं करतात, ते करतात, इतकं पण काही लिहायचं नाही. जरा तरी सायंटिफिक वेनी आपल्याला उत्तर लिहायचंय. सोशल चेंज असेल, रुरल लाईफ इज रिलेटिव्हली स्टॅटिक अँड स्टेबल, म्हणजे वेगवेगळे चेंजेस सतत त्यांच्यामध्ये होत नसतात. एक कॉमन लाईफ असतं त्यांचं आणि त्यालाच ते फॉलो करत असतात. पण अर्बन सोशल लाईफ इज अंडर कॉन्स्टंट सोशल चेंज. अगदी इंस्टाग्रामवर आज एक रील बघतोय आपण, अनिकेत काय खाणार, आता ते वेगळं झालंय, आता ती कोल्हापूरची ताई असेल, अजून कोणतरी असेल, थोडे दिवस ती आजी होती, त्याच्या आधी मधुरा होती. हा एक ट्रेंड आहे, लोक ट्रेंडला फॉलो करतात इन अर्बन सोसायटी. पण रुरल सोसायटीमध्ये तसं काय आहे का, तर नाही. देन सोशल युनिटी कशी आहे, स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आणि युनिटी. लोक नाही त्याच्या घरी प्रॉब्लेम झाला ना म्हणजे माझ्याच घरी झाल्यासारखं असं समजून गावाकडची लोक वागतात, एकमेकांशी मदत करतात. पण शहरातलं कसं असतं, त्याचा प्रॉब्लेम तू बघून घे. त्यांच्यामध्ये युनिटी तेवढी नसते, कम्पॅरेटिव्हली लेस सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड युनिटी ड्यू टू डिसिमिलॅरिटीज. माझा त्यांचा काही संपर्क नाही किंवा ते वेगळ्या ठिकाणचे, मी त्यांच्या ह्याच्यात का पडू. डिसिमिलॅरिटी असतात आणि इम्पर्सनल काइंड ऑफ रिलेशनशिप असतं म्हणून. पुढचं आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. रुरल सोशॉलॉजीमध्ये लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं, इथे हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. एज्युकेशनल फॅसिलिटीज गावाकडे आपल्याला कमी मिळतात, इथे जास्त असतात. इकॉनॉमी सबस्टिन्सेस साठीच असते, फक्त आपण जगण्यासाठी ते म्हणजे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते पैसे कमवत असतात. पण इथे कॅश, मला पैसे पाहिजे, जास्त कमवायचे, प्रॉफिट पाहिजे, हे सगळं इथे असतं. कम्युनिकेशन लेस ट्रान्सफर, इथे लेस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहेत आणि रोड वगैरे चांगले नसतात. पण इथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी भरपूर असतात. आता मेट्रो आलेली आहे, आपल्याकडे विमानाच्या सोयी आहेत, अगदी चांगले रस्ते आहेत, खूप चांगल्या गाड्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. हे सगळं अर्बन सोसायटीमध्ये. सोसायटी अ सिंपल आणि युनिक ग्रुप सोसायटी असते, इथे कॉम्प्लेक्स आणि मल्टी ग्रुप सोसायटी असते. कल्चर सॅक्रेड अँड सेक्युलर. सो आता मी तुम्हाला फक्त रुरल सोशॉलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स या टॉपिक पैकी 2 गोष्टी शिकवल्या. तर ह्याच्यावर कुठले प्रश्न विचारले जातील हे पण मी तुम्हाला त्या चॅप्टरच्या खाली सगळे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे आता हा जो आपला टॉपिक होता त्याच्यावर काय प्रश्न विचारलाय, डिफाईन सोशॉलॉजी. मग आता जरी त्या टॉपिकला नाव दिलेलं होतं रुरल सोशॉलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स, पण विचारताना काय विचारलंय, सोशॉलॉजी म्हणजे काय. मग आपण ते कव्हर केलेलं आहे. डिफाईन सोशॉलॉजी, डिफरन्शिएट बिटवीन रुरल सोशॉलॉजी अँड ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. दुसराच प्रश्न आहे की रुरल सोशॉलॉजी म्हणजे काय आणि गिव्ह इंटर रिलेशनशिप. आता इथे आणि इथे उत्तर तर सेमच असणार आहे, पण शब्द ते वेगवेगळे वापरलेले, म्हणजे उत्तर काहीतरी भयानक वेगळं असेल किंवा मला आता ते नव्हतंच नोट्समध्ये असं आहे का,
तर नाही. प्रश्नामधले काय काय शब्द कसे बदलतात ते आपण बघणार आहोत. तो प्रश्न कधी विचारलेला आहे, तो किती वेळा रिपीट झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे मेंटेन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर रुरल सोशियोलॉजीची डेफिनेशन, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ रुरल सोशियोलॉजी इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. डिफाईन सोशियोलॉजी, डिफरन्स बिटवीन रुरल सोशियोलॉजी अँड अर्बन सोशियोलॉजी. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे बघा, 4 वेळा तरी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सो महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या, आणि ह्या आपण याच फॉर्मॅटमध्ये एक तुम्हाला साचा दिलेला आहे, त्या साचेबद्ध पद्धतीनेच आपल्याला शिकायचंय. म्हणजे आपल्याला खूप वेगवेगळं काहीतरी बघतोय असं होत नाही. ठीक आहे, इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन, याच गोष्टीमध्ये आपण डेफिनेशन लिहायचे, मध्ये जे महत्वाचं विचारलं ते लिहायचे, खाली कन्क्लूड करायचे. ह्या फॉर्मॅटमध्येच आपण शिकताना पण काळजी घेणार आहोत. सो आजचं लेक्चर इथेच आपण संपवतोय, पण विथ अ कोट, आसमान में उड़ने वाले उस परिंदे को भी पता है की आसमान में बैठने की जगह नाही होती. त्याच्यामुळे आता आपल्याला उंच उडायचंय किंवा आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आहे, माझं एम अचीव करायचंय मला, त्याच्यामुळे आता आपल्याकडे वेळ नाहीये. उगाचच ट्राय, म्हणजे काही नाहीये माझ्याकडे सोर्सेस नाहीयेत, माझ्याकडे काहीच नाहीये, पण मला ट्राय करायचंय. जो व्यक्ती स्वतःहून ठरवेल, नाही कुठलीही परिस्थिती, जसं मगाशी चित्र दाखवलं की दगडाच्या ह्याच्यातून पण ते रोप वर येऊ शकतं. तुम्ही ट्राय केलं तर काहीही करू शकता. सो ट्राय बट डोंट क्राय. आणि एक्सटेन्शन विषय शिकल्यानंतर जे तुम्ही आधी डिससॅटिस्फाईड होता किंवा काय करू, कन्फ्युज होता, सगळं होता, पण त्यातून आपल्याला तुमचा असा चेहऱ्याचा आपल्याला असं करायचं की येस, आय एम सॅटिस्फाईड, माझा एक्सटेन्शनचा अभ्यास सगळा झालेला आहे. 2च प्रश्न असतील पण माझे ते चुकणार नाहीयेत, मला ते सगळे प्रश्न येणार आहेत. सो थँक्यू. तुमचे काही आता प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला अजून काय हवं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.